पदक्तनगरे जातं द्वारावत्या निवासिनं नम्यं चक्रपाणितं जनकात्मजनन्दनं श्री गोपालकृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, भगवान श्री चक्रधर स्वामी की जय हो. चक्रपाणी मंडळाच्या चक्रपाणी सेवा मंडळ त्यांच्यातर्फे आयोजित केलेला आजचा आठवडी होते 4 ते 5 पाचव्या दिवशी वाटते आपण स्मरणावर आपण बोलणार आहोत. आपण सर्व बोलणार आहोत. मी पण आपण सर्वांनी वाटते स्मरणावर बोलायचं. स्मरण करण्याच्या अगोदर कोणाचं स्मरण करायचं, कोणत्या नामाचं स्मरण करायचं, ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. त्याकरता काल मी सांगितलं की नियतनाम आणि अनियतनाम. नियतनाम म्हणजे नित्य स्वीकारायचे, नित्य स्वीकारायचे. हे एकदा वाटते स्वीकार केला की शेवटपर्यंत शेवटपर्यंत महासमाधापर्यंत तेच ना, हा एक अर्थ. दुसरा अर्थ असा की एकदा स्वीकार केला त्या नामाचा की पुरांतर होईपर्यंत, पुरत्याग होईपर्यंत त्या नामाचं स्मरण करायचं. नाम नाम्या संबंध, नामाचा आणि ते नाम ज्याचे आहेत असा जो नाम्या यांचा परस्पर काय आहे, अतूट संबंध आहे. आणि म्हणून उदाहरणार्थ आमच्या श्री चक्रधर स्वामींनी या ज्या नामाचा स्वीकार केलेला आहे, श्री चक्रधर किंवा श्री तांदूळ राहुल या नामाचा जो स्वीकार केलेला आहे ते नाम कोणपर्यंत राहणार आहे, पुराचा त्याग होईपर्यंत. जर आता पहा, जवळ यक्षिणी देहविद्याचं आयुष्य, देहविद्याचं नाही, यक्षिणीचं आयुष्य त्यांना मिळालं आहे. म्हणजे कोणतं 1000 वर्षाचं आयुष्य भेटलेलं आहे. 1000 वर्षापेक्षा 1000 वर्षातील 800 वर्ष जवळजवळ दिली. 200 वर्षेपर्यंत अजून त्या नामाचं स्मरण करण्याला आपल्याला हरकत नाही. पुढच्या पिढीने देखील त्या श्री नामाचं स्मरण करायचं. श्री चांदोरावर असो किंवा श्री चक्रधर स्वामी असो, या नामाचं स्मरण आपण करायचं आहे. आता एक मत असं आहे पुरांतर केल्यानंतरही त्या नामाचं स्मरण करतात. पण हे मत तितकंसं वावगं वाटत नाही. म्हणजे तितकंसं सत्याकडे नेणारं नाही आहे. सत्याकडे नेणारं कोणतं मत आहे की वास्तविक जोपर्यंत पुराचा संबंध आहे, ते नाम ज्या पुराशी संबंधित आहे, ते पूर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या नामाचं स्मरण करायचं. त्या नामाचं स्मरण केलं की त्या पुरात असलेला जो परमेश्वर होता तो आपल्याला ओढील, तो आपल्याला सहाय्य करील, तो आपलं रक्षण करील, आपल्याला नाना प्रकारचे सहाय्य करील, अयोग्यतेचा नाश करील. आणखी परत जी काही अनधिकार असतील त्या सर्व अनधिकारांचा तो काय करील, नाश करेल. असं याला म्हणतात नित्य स्वीकाराचं नाम, नियत स्वीकाराचं नाम. आता या नियत स्वीकाराच्या नामामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीने वास्तविक नियत स्वीकाराच्या नामाचा स्वीकार केला. आता त्यांना वास्तविक कोणी गोपाळ म्हणते, कोणी गोविंद म्हणतात, कोणी वास्तविक आणखी काही मुरारी म्हणतात, वासुदेव म्हणतात. जी नामं असतील त्या नामाचं स्मरण आपण करत नाही. पण त्या नामाचा वास्तविक जेव्हा उच्चार करू तर तो उच्चार केल्यानंतर आपल्याला त्या नामाचा फायदा होत नाही असं नाही, फायदा होतो. कोणत्या दृष्टीने, आपलं साधन चरित होण्याकरता त्याची काय होते, मदत मिळते. तसंच श्री चक्रधरांचं काल मी तुम्हाला सांगितलं, देवने किलुपिलू आहेत किंवा असे गोमरदेव किंवा आणखी पुष्कळशी वास्तविक सिद्धार्थी कवणीची ओळखीना अशी पुष्कळशी नामं आहेत. श्री चक्रधराला संबोधित केलेली पुष्कळशी नामं आहेत. गोमटदेव आहे, नग्नदेव आहेत,
मौन देव आहेत. तर ह्या नामाचा उच्चार जरी आपण केला तरी त्या नामाने साध्यपण योग्यता तुम्हाला होणार नाही, पण मात्र ते मुळीच उपयोगात जात नाही असं नाही. त्याचं आपल्याला शाब्द ज्ञान चरित होण्याकरता त्याची काय मिळते, बळकटी मिळते, एक प्रकारची पुष्टी मिळते, एक प्रकारची पुरवणी होते. एवढं ध्यान ठेवायचं. म्हणजे त्या नामाचा देखील वाटतं ते नामदेव आपण म्हणतो जय श्रीकृष्ण आपण म्हणतो की. आता अन्य लोक येतात आपल्याला नमस्कार करतात जय श्रीकृष्ण, आपण त्यांना काय म्हणतो जय श्रीकृष्ण. तर त्याच्यामुळे काय होईल की त्यांचाही वास्तविक आपल्याकडे ओढावी, आपल्याकडे विधी वाढत चालेल. म्हणजे कोणती विधी वाढेल की आपल्याकडे जास्तीत जास्त ते आकर्षित होतील, परमार्गाकडे जास्तीत जास्त त्यांची वेळ वाढत जाईल, कसं वाढत जाईल, आणि आपल्याला वास्तविक साधनाला आपल्याला बळकटी मिळते, शाब्द ज्ञान चरित होण्याकरता मदत मिळते. दुसरी गोष्ट अशी, अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर वास्तविक नामाचा उच्चार करतात अप्रोक्ष ज्ञानी आहे. आठवते, तुम्हाला आठवत असेल, आठवते अशा अप्रोक्ष ज्ञानी देखील नामाचं स्मरण करतात, सामान्य ज्ञानी देखील नामाचं स्मरण करतात, श्रीचक्र विशेष ज्ञानी देखील नामाचं स्मरण करतात. कोणत्या नामाचं? याच नामाचं स्मरण करतात. श्रीचक्रधर नाम, श्री चांदूराव या नामाचं स्मरण करतात. अप्रोक्ष ज्ञानी आला जेव्हा विघ्न आलं, ब्रह्मादिकाचं विघ्न येते, विश्व चैतन्याचे विघ्न येते. ब्रह्मादिकाचं विघ्न तर असं परतवलं जातो, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अष्टभैरवांचं विघ्न आल्यानंतर त्यालाही वाचवी तो हाईनं असलेला अप्रोक्ष ते अष्टभैरव पुष्कळ त्याला हलवण्याचा प्रयत्न करतात, पुष्कळ त्याला वाचून धक्का देण्याचा प्रयत्न करतात, पण अप्रोक्ष ज्ञानी हाली ना ढळे ना काहीच नाही. आता राहिलं विश्वचैतन्य, त्याच्यानंतर कोणतं विघ्न येते? विश्वचैतन्याचं विघ्न येते. विश्वचैतन्याचं विघ्न म्हणजे त्यांना विश्वचैतन्य काय करतात, अंतरिक आनंद प्रभवतात. अंतरी म्हणजे त्याच्या जीवस्वरूपी, अप्रोक्ष ज्ञानाच्या जीवस्वरूपी. अप्रोक्ष ज्ञानाला बारकाईने लक्ष आला, अप्रोक्ष ज्ञानाला अप्रोक्ष ज्ञानाचा जो संचारी आनंद आहे, जे ईश्वराच्या संचारी आनंदाचं सुख आहे अप्रोक्ष ज्ञानाला. कोणतं? ईश्वरीच्या साध्याचं सुख नाही, साधनाचं सुख. अप्रोक्ष ज्ञान जे प्राप्त झालं, आता तुम्हा आम्हाला देखील सुख आहे. कोणतं सुख आहे? ईश्वरवस्था करण्याचं आपला हा वास्तविक. आता तुम्हाला कोणी किती सांगितलं की आमचा देव श्रेष्ठ आहे, तरी तुम्ही तिकडे जाल का? नाही जाणार. म्हणजे इतकं सामर्थ्य जर कोरडं आपल्या साधारण वास्तविक एक नाम दिलेलं आहे. आपल्याला कोणताही वास्तविक संचारी आनंद नाही, संचारी आनंद नाही, पण आपल्याला एक कोणता आनंद आहे की माझा देव हा माझा खरा देव आहे, माझा देव मला प्राप्ती करी, माझा देव मला वास्तविक कविता देईल. इतकी आपला स्वस्थता असते. बोधवंत आणि ते ऐकणे न क्षोभे आणि ते देखणे न क्षोभे. ज्याला बोध झालेला आहे, बोध झाला, बोध होणे काय? हा ईश्वर आणि मी जीव अशी प्रतीती ज्याला येते त्याला बोधवंत असे म्हणतात. ही प्रतीती जोपर्यंत येत नाही त्याला बोधवंत म्हणत नाही. ही प्रतीती आली पाहिजे. त्या प्रतीतीचं कार्य कोणतं? की माझा देव हाच माझं रक्षण करणार आहे. त्या बोधाचं कार्य हे. असं वय शब्दज्ञानी जर वस्तू हलत नाही, ढळत नाही, चढत नाही, मग अप्रोक्ष ज्ञानी अवस्थेत कसा ढळणार आहे साधनावरून? मग जेव्हा अप्रोक्ष ज्ञानी आलं त्या विश्व चैतन्याचा आनंद अवस्थेत प्रगटतो त्यावेळेला तो कासावीस होतो, थोडा कासाचरी. म्हणजे विश्व चैतन्याचा आनंद, विश्व चैतन्य कोणता आनंद देतात? त्यांच्या फळाचा आनंद देतात. विश्वदेवतेच्या फळाला, विश्वदेवतेच्या पै जे जे सुख असेल, जो आनंद असेल तो आनंद देतात. साधनेचं सुख नाही देत ते. साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ थोर. मग त्या साध्याचं सुख देतात, साध्याचं सुख देतात. ते सुख अप्रोक्ष ज्ञानाच्या सुखाच्या कसं असते? बरोबर असते, समान असते, अलग अलग असते. आणि म्हणून तो काय होतो त्यावेळेला थोडासा संभ्रमित होतो. मग काय त्यावेळेला काय करतो तो? गाव श्री चक्रधरा. स्मरणचं एक प्रकारचं आहे नाही का? स्मरण नाही का? स्मरणच आहे. आणि मग नंतर वास्तविक तो अप्रोक्ष स्वामींच्या सन्निधानी येतो. स्वामींच्या सन्निधानी आल्यानंतर त्याचं ते वेदना दूर होऊन जाते. म्हणण्याचा मुद्दा असा, अप्रोक्ष ज्ञानी देखील स्मरण करतात, सामान्य ज्ञानी देखील स्मरण करतात, विशेष ज्ञानी देखील स्मरण करतात. कोण स्मरण करत नाही? सगळे स्मरण करतात. मग हे स्मरण करत असताना नित्यनामाचं स्वीकार करतात. जे नियतनाम आहे त्याचा स्वीकार करतात. आता नियतनाम मी तुम्हाला का सांगितलं की ज्याला 5-6 कसोट्या ज्याला लागतात त्या नामाला वास्तविक नियतनाम म्हणायचं. अनियत नामाला या 6 कसोट्या लागत नाही. उच्चारिले, स्वीकारिले, उच्चारिले, विहिले, मानिले, प्रगटिले आणि आणखी अवतारी उच्चारिले. ह्या ज्या कसोट्या आहेत
आपण ज्या वेळेला सोनं खरं आहे की खोटं आहे एक पाहण्याकरता कसोटी लावतोच की नाही. ती काय सुहागी काही ते म्हणतात ना, सुहागी म्हणतात, काय म्हणतात, हा परीस नव्हे, परीस नाही. सोनं ज्या वेळेला सोनं मोडायला तुम्ही जाता सोन्याला त्यावेळेला सोनं तो काय करतो, तो दगड असतो त्यांच्या प्रकारचा, तो खासून पाहतो हे सोनं खरं आहे की खोटं आहे. अशा तऱ्हेचा ते वास्तू ही हा चुंबक नाही आता झायला वाचते. तो एक प्रकारची कसोटी आहे, आपल्याला कसोटी म्हणतात, कसोटी नावाचा एक दगड असतो. तशी ही वास्तविक कसोटी ह्या नामांना लागली पाहिजे. कोणत्या नामाला? या स्वीकारले जे नाम ते कोणतं सीट चांगलं आणि त्याला पासून प्रगतीले ते आणि काय उच्चरले ते. मग काल तुम्हाला सांगितले परत काय वास्तू याच्यावर विचार हे करत नाही. आणि काय अवतार विचारले म्हणजे स्त्री प्रभूंनी विचारले. आणखी वास्तविक प्रगट केलं म्हणजे अशी ज्या वेळेला पांड्याला स्वप्ने नाम स्वीकार, पांड्याच्या स्वप्ने नाम स्वीकार. आता काही लोक म्हणतात स्वप्नामध्ये जे नाम सांगितलं ते खरं कसं म्हणायचं, स्वप्न खरं असते का? स्वप्न स्वामीच म्हणतात स्वप्न लतिका सुचाचे साच, नाही का स्वामी असं म्हणतात. मग हे कसं साच म्हणायचं? म्हणून वास्तू हे नाम नव्हे. म्हणून श्री चांगदेवराव लावायची काय करतात ते श्री चक्रधर नामाला जास्त प्राधान्य देतात. दोन्ही गोष्टी समान आहेत, दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, पण त्यात जास्त वादविवाद माणसांनी करू नये. वादविवाद केल्यानंतर काय होतो की मनुष्य संभ्रमित होतो. हे किती नाही, दोन्ही सारखे. तर आपण जर म्हटलं हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे कोणत्या प्रकारचं आपल्या मनामध्ये कलुषितपणा येत नाही. अशा तऱ्हेचं वास्तविक जे नाम आहे ते नाम आपण स्मरण करायचं असते. मग ते नाम कसोटी करायला लागली पाहिजे त्या नामाला. या ऐश्वर्या आणखी परत आणि त्या अवतारी स्वीकारले हे झालं. तसंच आता हे बाकीची जे नामं आहेत गोविंद, गोपाळ किंवा योगेश्वर किंवा आणखी वास्तविक मुरारी, वासुदेव किंवा आमच्या श्री चक्रधरांना म्हटलं किलो देवन्य गोमट देवलग्न देव हे जे म्हटलेलं आहे हे नामं कशी आहे? अनियत स्वीकारायचे, अनित्य स्वीकारायचे. अनियत म्हणजे अनित्य. तेवढ्या वेळेत होते जोपर्यंत गोल वाढत होते तोपर्यंत वास्तविक किलो या नामाचा स्वीकार केला, देवन्य या नामाचा स्वीकार केला. जोपर्यंत रामीच्या बोनेबाई होत्या त्या बोनेबाईचा संघात जोपर्यंत होत्या तोपर्यंत कशाचा स्वीकार केला? मौनदेव, गोमटदेव. तसं राह्याच्या भीती गोमटदेवाचा स्वीकार केला. कशी? अनित्य नाव स्वीकार. तेवढ्यापुरती प्रसंग आला त्या प्रसंगापुरतं ते नाम स्वीकार. याला अनियत नाम म्हणतात. अनियत नाम. आता अनियत नाम आणि नियत नाम याच्यामध्ये हा फरक मी तुम्हाला सांगितला की नियत नामाच्या स्मरणाने वास्तविक तुम्हाला साध्यपद योग्यता होते. अनियत नामाच्या स्मरणाने साध्यपद योग्यता होत नाही. पण ते कुछ कमी आहे असंही नाही. ते आपल्या शाब्दज्ञानी आलं, शाब्दज्ञान चरित्रत्वाला काय होते? बळकटी येते. म्हणून त्याचा जरी आपण उच्चार केला गोपाळ गोविंद अमुक तुम्ही बोलतोच की आपण, मग ते वाया जाणार आहे का? मुळीच वाया जाणार नाही. आपल्या शाब्दज्ञानाला बळकटी होते. आपलं जे ज्ञानचरित होणार आहे, जे सेवादस्य आपण करतो ते करत असताना प्रत्येक वेळेला तुम्ही अशी प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव म्हणणार का? काही अन्य लोक येतात ते सेवा करतात, श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय गोपाळ ते सुद्धा बोलतात ते. म्हणून त्या आपल्याला त्या नामाने जर असते ते नाम जर आपण उच्चारलं तरी ते उच्चारलेलं नाम वाया जात नाही. त्याने आपल्या शाब्द ज्ञानाला एक प्रकारची काय मिळते? बळकटी येते, पुष्टी मिळते, पुरवणी होते. असं आहे. आता नियत स्वीकाराच्या नावाने आपल्या त्याचं स्मरण जर आपण केलं, प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसावींचे चरण, प्रतिष्ठानी श्री चक्रधर राऊळ गोसावींचे चरण, त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे आपल्या साध्यपद योग्यता होते. साध्यपद योग्यता म्हणजे साध्य आपल्याला कोणतं मिळणार आहे? ईश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आहे. आपण म्हणतो ना ईश्वर प्राप्ती हे आमचे ध्येय. कुठे ऐकायला मिळते पुस्तकामध्ये कुठे ईश्वर प्राप्ती आमचे ध्येय. ईश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आहे. आणि ते साध्य मिळण्याकरता वास्तविक जी पात्रता असावी लागते, जी चमक असावी लागते त्याला काय म्हणतात? योग्यता, साध्यपद योग्यता. कारण ती योग्यता असल्याशिवाय जीवस्वरूपी ती योग्यता आक्षेपल्याशिवाय आपल्याला साध्यप्राप्ती होत नाही. मग ती योग्यता कशाने होते? स्मरणाने होते. मग आता त्या स्मरणाचा भेद कोरड्या गुणाने तुम्ही स्मरण केलं आणि ओल्या गुणाने स्मरण केलं. कोरडा गुण म्हणजे कसा?
की वास्तविक डोळ्यातून पाणी येत नाही, देवाच्या लीळा आपण आठवूया, देवाच्या लीळा आठवत नाही, किंवा नुसतंच आपण स्मरण करतो, नुसतं स्मरण करतो, त्याला कोरडं स्मरण म्हणतात. किंवा देवाच्या लीळा आठवताना आपल्या डोळ्याला अश्रुपात चालत नाही, अश्रू येत नाही, आपल्याला दुःख निर्माण होत नाही, याला म्हणतात काय? कोरडा गुण. आणि हा कोरडा गुण कशामुळे निष्पन्न होतो? जीव देवतेच्या ठिकाणी आपण जर वाचली भजनादी क्रिया जर केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला कोरडा गुण निष्पन्न. कोणतं भजन? सहेतुक नव्हे, निर्हेतुक भजन जर आपल्या जीव देवता पाठी जर घडलं, ज्ञानाच्या ठिकाणी, ज्ञानची कोणाच्या ठिकाणी जर घडलं, त्याच्यामुळे कोरडा गुणाने स्मरण करावं ही पात्रता आपल्या निर्माण होते. आणि भक्ताच्या ठिकाणी ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी जर वाचले, आपल्याला जर वाचली भूत भजनाधिकार घडला, भजन घडलं, तर काय होईल की आपल्याला ओला गुण निष्पन्न होतो. स्त्रियांचे अवतार आहेत, पशु पक्षी यांच्या देहाती यांच्या ठिकाणी जर आपल्या भजन घडलं तर वास्तविक ओला गुण निष्पन्न होतो. ज्याला याला वस्तुपात्र म्हणतात, ते लक्षात येणार नाही तुमच्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की याला कोरडा गुण आणि कोरड्या गुणाने स्मरण केलं तर साध्यपद योग्यता होत नाही, असं एक मत आहे. आणि ओल्या गुणाने जर वास्तविक स्मरण केलं तर साध्यपद योग्यता होते. दुसरं एक मत असं आहे, कोरड्या गुणाने करा किंवा ओल्या गुणाने करा, पण स्मरण कोणाचं करताय तुम्ही? प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांचे ठेवले, याने वास्तविक वाया जाणार का? हे नाही, मग याने देखील वास्तविक साध्यपद योग्यता होते. हे श्रेष्ठ मत आहे. बरं, कारण प्रत्येक माणूस रडूनच स्मरण करीत असतं थोडंच आहे का? मुळीच नाही. प्रत्येकाला रडू येईल, कोणाला रडू येणार नाही, देवा करता नाही का? फक्त स्मरण करतात, पण त्यालाही साध्यपद योग्यता होते. सगळ्यांना साध्यपद योग्यता होते. तो कोरड्या गुणाचा असो किंवा ओल्या गुणाचा असो. आणखी दुसरा भेद असा, लीळा न आठवता जर आपण जर स्मरण केलं तर त्याला कोरड्या गुणाचं स्मरण म्हणतात. लीळा आठवून जर स्मरण केलं तर त्याला ओल्या गुणाचं स्मरण म्हणतात. म्हणजे त्यांनी तुम्हाला साध्यपद योग्यता होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक गोष्ट, हे स्मारिक भेद आहेत, हे तुमच्या कानावर घातले मी, पण खरी गोष्ट काय आहे, सत्य गोष्ट आहे. सत्यार्थ असा आहे, कोणत्याही गुणाने तुम्ही स्मरण करा. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांचे चरण जरी म्हणत राहिलात तरी तुम्हाला साध्यपद योग्यता होणार म्हणजे होणार. आलं? पण नुसती साध्यपद योग्यता होते का? नाही. त्याच्यामुळे आणखी नामाचे 10 ठाय प्राप्त होतात, 10 लाख पद्ये पडतात. म्हणजे अदृष्टपद योग्यता तर होतेच होते, पण दृष्टपद देखील वास्तविक फायदा होतो. तुम्ही कुठेही जा. एकदा काय झालं, भूत एक चतुर्दशी असताना एक व्यक्ती अशी गेली तर त्याला देवाने सांगितले, जाऊ नका, भूत चतुर्दशी आहे. नाही म्हणे, मी श्री चक्रधराचा आहे, मी देवाचा आहे, मला कोणी विघ्न करणार? देवाची आज्ञा म्हणून ते गेले, त्या रस्त्यामध्ये विघ्न झालं. त्यावेळेला वास्तविक त्याने वास्तविक नामाचं स्मरण केलं, विघ्न दूर झालं. म्हणण्याचा मुद्दा लायंबा म्हणजे विघ्न दूर झालं. याचाच अर्थ असा की नामाच्या स्मरणाने साध्यपद योग्यता होणे म्हणजे याला काय म्हणतात? अदृष्टपर फायदा. आणि बाकीचे जे अदृष्टपर योग्यता होते का? अदृष्टपर फायदा होतो का? दृष्टपरही फायदा होतो. दृष्टपर म्हणजे लौकिकदृष्ट्या फायदा होतो. कोणता? ते नामाची दाढ आहे. नामाची दाढ म्हणजे लाभ, 10 लाख. ठाय म्हणजे लाभ, 10 लाख पदी पडतात. ते 10 लाख कोणते? ते आपल्या नामाच्या दाढामध्ये सांगितले. कालचाच भाग घेतला मी थोडासा, पण समजण्याकरता. अदृष्टपर आणि दृष्टपर समजलं का? अदृष्टपर म्हणजे ईश्वर प्राप्तीकडे नेणारी क्रिया. दृष्टपर म्हणजे संसारामध्ये फायदे करणारी क्रिया. म्हणजे श्री चक्रधराचं नाम संसारामध्ये आम्हाला फायदा होऊन देते. एखादी तुमची नुकसान झाली, आता मला एका व्यक्तीचा फोन आला तर त्याला वास्तविक संसारात नुकसान झाली, जबरदस्त नुकसान झाली, तर तो वास्तविक स्मरण करतो. स्मरण केल्यानंतर त्याला भरपूर फायदा होतो, भरपूर फायदा झाला, विघ्न दूर होते. म्हणा साकारापासून राममूर्ती, निराकारापासून लीळाचेष्टा. साकारापासून म्हणजे व्यक्त मंत्रपर्यंत फळापासून.
मनुष्य देहधारी परमेश्वरापासून, मायापूरधारी देह परमेश्वरापासून, नाममूर्ती म्हणजे त्याच्या नामाचा नुसता उच्चार जरी केला तरी वाचून वेळ उत्पन्न होतो. हे आपण मागे ऐकलं. लघुदेवा सामुद्रम प्रत्येक व्यक्तीला वेळ उत्पन्न झाला. साकारापासून नाममूर्ती, नामाचा स्वीकार वास्तविक साकाराने केला, मूर्तीचा स्वीकार साकाराने केला. मूर्तीचा स्वीकार केलाच नाही म्हणजे साकारापासून नाममूर्ती, साकार निराकारापासून निराचेष्टा. निराकार पण अव्यक्त पण त्यांना उल्लेख जेव्हा होतो अवतरण्याचा त्यावेळेला जो उल्लेख होतो, मायेला प्रवृत्ती जाणली जाते, ती देखील एक प्रकारची काय आहे, लीळाच आहे. निराकारापासून लीळा चेष्टा, लीळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी अव्यक्त म्हणता परमेश्वराला मातृत्वाचं फळ देतात. एखाद्याने जर वास्तू उल्लेख केला अवतरण्याचा परमेश्वराने, त्याला मातृत्व उल्लेख मात्री परमेश्वर, उल्लेख मात्री नुसता उल्लेख नाही झाला परमेश्वराला, नुसता उल्लेख जरी झाला परमेश्वराला नुसता उल्लेखच नाही झाला की मला वसुदेव देवकीच्या उदी अवतार घ्यायचा आहे, मला वसुदेव देवकीच्या उदी अवतार घ्यायचा असा उल्लेख नाही झाला. आणि तर त्याच वेळेला असे काय करतात, मातृत्वाचं फळ वसुदेव देवकीला मातृत्वाचं फळ होतं असं सांगितलं. हे पुढं निराकारापासून लीळाचं, ती एक प्रकारची लीळाच आहे, चेष्टाच आहे. साकारापासून नाममूर्ती, निराकारापासून लीळा चेष्टा. बोला पुढे. नाही, साकारापासून नाममूर्ती, निराकारापासून लीळा चेष्टा. म्हणून साकारा निराकारा नामाची कारण. म्हणून साकार परमेश्वर असो म्हणजे व्यक्तमंत परमेश्वर असो किंवा निराकार म्हणजे अव्यक्तमंत परमेश्वर असो, या सगळ्या गोष्टीला काय कारण आहे, नामच कारण. नामच कारण म्हणजे नामानेच वास्तविक अव्यक्ताची प्राप्ती होते. तुम्ही कितीही सेवा दस्य करा, या सेवा दस्याला जर स्मरणाची जोड नसेल तर सेवा दस्याने ईश्वर प्राप्ती फार उशिरा होईल. आणि त्याला स्मरणाची जोड जर दिली तर वास्तविक ईश्वर प्राप्ती लवकर होते. आणि म्हणूनच काय म्हणून काल मी बोलता बोललो, जसं दास्यमोचक म्हटलेलं आहे, ज्ञानमोचक म्हटलेलं आहे, तसं स्मरणमोचक म्हटलं का नाही म्हटलं. यासाठी म्हटलं नाही की प्रत्येक विधी आचरताना स्मरण करावंच लागते. स्मरणाशिवाय कोणताही विधी वास्तविक पूर्ण होत नाही. कर्मराठीत जेव्हा यज्ञ याग करतात, कर्मराठीचे लोक ब्राह्मण लोक वास्तविक यज्ञ याग करतात. त्या यज्ञ यागात वास्तविक सगळे मंत्र वगैरे सगळे झाल्यानंतरही वास्तविक अन्नदान जसं करतात तसं स्मरणही असते. त्यांची जी देवता असेल त्या देवतेचं ते स्मरण करतात. म्हणजे स्मरण करणे हा सर्व संप्रदायाचा काय आहे, विधी आहे. आपलं स्मरण नाही, त्यांचं स्मरण. प्रत्येक संप्रदाय हा स्मरणयुक्त आहे. स्मरणाशिवाय वास्तविक त्यांना दुसरं त्यांची क्रिया पूर्ण होत नाही. तशी आपली ही क्रिया तुम्ही अटेंड करा, भिक्षा करा, भोजन करा, निद्रा करा, आणखी वास्तविक तुमचं प्रसाद सेवा करा आणि स्मरण प्रसाद अटेंड भिक्षा भोजन करा. म्हणजे सर्वच विधीच्या ठिकाणी स्मरण हे प्रधान आहे. तसंच निमित्त विधीमध्ये संघ, सांगार, भेट, शुश्रूषा. संघ भेटल्यानंतर, संघ म्हणजे वैरागी पुरुषांचा भेट म्हणजे माझ्या श्रीचक्रधाराचा वैरागी विराट पुरुष मला भेटला, तेथे वास्तविक स्मरण आहे. माझा वास्तविक ज्ञानिया भेटला, तेथे स्मरण आहे. आणि जवळ सेवा करत असताना शुश्रूषा म्हणजे आता आजकाल काय म्हणतो आपण, अंत्यविधीलाच आपण शुश्रूषा म्हणतो. अंत्यविधीलाच काय म्हणतो आपण, शुश्रूषा. मी कुठे गेलो होतो, शुश्रूषेला गेलो होतो नाही का. पण शुश्रूषा हा शब्द असा आहे की सेवा करणे, अवघड सेवा करणे. अवघड जी सेवा कुणीच करत नाही अशी सेवा करणे त्याला म्हणतात शुश्रूषा. अशी सेवा, अवघड सेवा करायची. तर त्या सेवेच्या ठिकाणी देखील काय आहे, स्मरण आहे. स्मरणाशिवाय सेवा पूर्ण होत नाही. म्हणजे सेवा शुश्रूषा या स्त्रीची चाल आहे. नित्य संघ सांगाल, भेट शुश्रूषा. भेट काही देखील वास्तविक नामस्मरण आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक विधी हा स्मरणाने युक्त असतो. नुसता कोरडा विधी आपण करत नाही. प्रत्येक विधीच्या ठिकाणी स्मरण हे असतेच असते. तुम्ही आसनाला जरी गेला तरी वास्तविक तुम्ही काय मला भिक्षा द्या एवढंच म्हणता का, प्रतिष्ठानी श्री तांदूळ राहू गोसांचे चरण शरण हे नामस्मरण आपलं चालूच असते. विजनाला देखील आपलं हे स्मरण चालूच असते. प्रत्येक विधीच्या ठिकाणी स्मरण असते. आणि म्हणून काय म्हटले, साकारापासून नामूर्ती, निराकारापासून निराचेष्टा. म्हणून साकारा निराकारा नामाची कारण. साकाराचं वास्तविक जर भक्ती करायची असेल,
ते त्याची सेवा करायची असेल तरी नामच कारण आहे. त्याचप्रमाणे निराकरण नामाची कारण. निराकराच्या ठिकाणी देखील असते. निराकराची प्राप्ती जर आपल्याला व्हायची आहे, काही करून घ्यावी असं वाटत असेल तर तेथे नामच पाहिजे, स्मरणच पाहिजे. स्मरणाशिवाय निराकराची म्हणजे अव्यक्त मंत्राची प्राप्ती होत नाही. स्मरणाशिवाय माझा श्रीचक्रधर वश होत नाही. म्हणून श्रीचक्रधराला वश करण्याचं प्रमुख साधन कोणतं आहे? स्मरण. पुढे आता व्यक्तवंत परमेश्वर कसे प्रसन्न होतात का? ज्या उदाहरण दिले आमच्या बाईदेवसांनी, नामाचे राग आहे. भट्टवासाचे जे परमशिष्य होते बाईदेववास त्यांनी केले. भट्टवासांच्या अगदी परमशिष्यामध्ये बाईदेववास म्हणजे फार हळवे, फार उदात्त वृत्तीचे होते आणि एकंदरीत ओल्या गुणाचे होते. ओल्या गुणाचे इतके होते की जेव्हा बाईदेववासाला वाटते भट्टवास जेव्हा गंगातीराला निघाले, जन्मग्रामला आले, जन्मग्राम आल्यानंतर प्रसन्न मठामध्ये तो एक स्थान आहे आपलं पानाचे वेळाचे तिथे. तर ते तिथे वाचते भट्टवासाने नमस्कार केला आणि तिथे भट्टवासाने श्री चक्रधर स्वामींची पीठ टाकली होती पानाची. पीठ म्हणजे थुंकी पीठ जे टाकली होती ती पीठ चाटण्याकरता वाचते बाईदेववास चाटतच आहे. इतका विरह होता त्यांच्याकडे ती. त्यावेळेला ती चाटत असताना ही चक्रधर माझे मला वियोग देऊन गेले. मला त्यांनी वियोग दिला. मला तो जो विरह वावला त्या विरहामध्ये वाचले तेथेच वाचले ती चाटत आहे. जीभ त्यांची सोडून निघाली. म्हणून भट्टवासाने सांगितलं बाईला बस कच्चा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा तऱ्हेने नाम श्रेष्ठ आहे. पुढे अशी स्थिती मग श्री चक्रधर वश होतो. मग श्री चक्रधर वश होण्याकरता हे उदाहरण दिलेले. पहाड गाण भाट झाडवी नामोच्चारिती आणि द्यावे असे उपजे. पहाड गाण म्हणजे पहाडच्या वेळेला एखादा राजा आहे. राजा जेव्हा वस्तू झोपतो सकाळी उठायचा काय राजा डिग्रीतून उठण्याकरता सकाळी उठण्याकरता स्तुती पाठक असतात. स्तुती पाठक भाट झाडवे म्हणजे स्तुती करणारे पाठक. आपण त्याला भाट घेरी भाट झाडवे म्हणतो आपण त्याला. स्तुती पाठक असे स्तुती पाठक म्हणजे तुम्ही फार दानी आहात. तुम्ही वाचते सगळ्या प्रजेचा सांभाळ करता, सगळ्या प्रजेचं कल्याण करता. आता प्रजेच्या प्रजेवर असते, प्रजेला असते तुमची काही फार आवश्यकता आहे. त्या प्रजेचं कल्याण करण्याकरता राजा हो तुम्ही आता लवकर उठा. म्हणजे भुपाळी याला म्हणतो. देवाला उठवण्याकरता जशी आपण भुपाळी घालतो त्याप्रमाणे राजाला उठवण्याकरता ते स्तुती पाठक गाणे म्हणतात, स्तुती करतात. तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती. तसंच ज्याप्रमाणे स्तुती पाठक त्या राजाची स्तुती, राजा निद्रिस्त असताना साखर झोपेत असताना त्याची झोप झालेली असते. साखर झोपेत असतो तो. त्या साखर झोपेत असताना ते स्तुती पाठकाच्या ती स्तुती कानावर ऐकल्यानंतर त्याला अगदी दिवस तो प्रजेच्या कल्याणाच्या गोष्टी याच्यामध्ये अगदी आनंदित होतो की मी किती प्रजेचा पालक आहे, किती सुंदर प्रजेचं कल्याण होते. आणि त्याला परत असं वाटते उठावं आता. तो जसा वास्तविक त्यावेळेला जसं स्तुती करतात आणि त्याप्रमाणे वास्तविक परमेश्वर काय करतात ते वेळी आधी तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती ते वेळी आदी नामची सांगती. तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती ते वेळी आदी नामाची सांगती. ब्रह्मविद्या निरूपण करण्याकरता अगोदर परमेश्वर काय करतात? नामच सांगतात. आज म्हणून ती प्रथा आपल्याकडे आलेली आहे. ब्रह्मविद्या लोक ऐकू देत नाही. काय ऐकू देत नाही? नामच सांगितले नाही, कधी नाही, कानामध्ये फुंकर मारले नाही, नाम त्याच्या अंतरंगामध्ये रोमारोमात भिडले नाही. आणि म्हणून वास्तविक त्यावेळेला वास्तविक परमेश्वर काय करतात की ते नाम जे आहे ब्रह्मविद्या निरूपण करायचे. ब्रह्मविद्येचे वास्तविक काही निरूपण करायचे किंवा ती देवता कशा आहे, अपेक्ष ज्ञानी कशा आहे, सामान्य ज्ञानी कशा आहे, अस्थिपरी आचरणाला काय करावं लागते, किती कष्ट करावे लागतात, ज्ञानमोचक आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे जे आहे परमेश्वर किंवा सामान्य स्त्री सुद्धापासून संजय तृप्ती कवी आहे अशी पुष्कळशी वचनं आहेत, पुष्कळशी सूत्र आहेत. त्या सूत्राबद्दल विवेचन करत असताना, त्याचं विवरण करत असताना, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त सविस्तर माहिती देत असताना आधी परमेश्वर काय करतात? आधी नामाची ही सांगती.
तुला नाम आहे का? उपदेश आहे का? उपदेश असेल तर ऐकायला पाहिजे. नाम जर असेल तर ऐकायला पाहिजे. आधी नाम जप, तिथून आम्हाला प्रमाण ते आहे, आम्हाला ते प्रमाण आहे. त्यावेळी आधी नामाची सांगती, म्हणून आधी उपदेश घ्यावा लागतो, नाम घ्यावं लागते आणि नामाचा स्वीकार केल्यानंतर वास्तविक तुम्हाला ब्रह्मविद्येचे धडे गिरविण्याचा अधिकार मिळतो. त्यावेळी आधी नामाची सांगती. ते नाम उच्चारिले हा, द्रुपदावसी. ते नाम उच्चारले द्रुपद. ते नाम म्हणजे कोणते नाम? अनियत नाम नव्हे. ते नाम म्हणजे नियत स्वीकाराचे नाम. श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीकृष्ण द्वापरी, श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी चरण. त्यावेळेला श्रीकृष्ण चक्रवर्तीने जे नाम दिलं असेल ते वेगळं असेल करायचे, बरं का. पण एवढं मात्र खरं की श्रीकृष्ण चक्रवर्ती या नामाचा उच्चार द्रौपदीने केला. द्रौपदीवर जेव्हा संकट आलं, द्रौपदी जेव्हा वाजते कौरवांच्या त्याला संकटात सापडली, त्यावेळेला आपल्याला श्रीकृष्ण चक्रवर्ती धावून आले. तुम्हाला ही कथा माहीतच आहे, सविस्तर माहिती आहे, सविस्तर मी त्यावर काय बोलत नाही. पण त्यावेळेला द्रौपदीने जेव्हा नामाचा उच्चार केला त्यावेळेला काय झालं? त्यावेळी आधी ते नाम उच्चारिले द्रुपदावसी. जरी कौरवी अवकाळ केली, कौरवांनी वास्तविक तिच्यावर अवकाळ केली, म्हणजे तिच्यावर संकट आणलं होतं, तिला त्रास दिला होता. त्यावेळी आधी ते कौरव तेने नामेची हा संहारिले. त्याने रामायची त्याच ज्या नामाने वास्तविक तिने परमेश्वराने तिची लाज राखली, त्याच नामाने वास्तविक कौरव काय झाले? संहारले. कौरवांचा नाही झाला. तेने नामे ध्रुवासिया शिखलाविली. हा, जय आणि पांडवा आणखी ते शाकुआला. एवढं ध्यान ठेवायचं. त्याने नामे म्हणजे कोणत्या नामानं? नियत नामाने. हे नियत शब्द सोडायचाच नाही. नित्य स्वीकाराचं जे नाम आहे ते नित्य स्वीकाराच्याच नामाने ह्या गोष्टी, जसं नित्य स्वीकाराच्या नामाने साध्य परियोगता आम्हाला झाली होते, तसं नित्य स्वीकाराच्या नामाने हे लाभ देखील आम्हाला होतात. हे दृष्टपद लाभ म्हणतात त्याला. जे दृष्टपद परमेश्वर आम्हाला सहाय्य करतात. तेने नामे ध्रुवासिया हा, शिखलाविली. त्याने आम्ही द्रवाशी शिकवायली, म्हणजे दुर्योधनाने वास्तविक पांडवांचं फार भलं होऊन राहिलं, पांडवांची उन्नती होऊन राहिली, पांडवांची प्रगती होऊन राहिली. पांडव खूप वास्तविक सगळीकडे प्रसिद्ध झाले आणि म्हणून त्यांची ती प्रसिद्धी फोडून काढण्याकरता जिकडे तिकडे पांडवांना मान मिळू लागला, तो मान न मिळावा किंवा त्याने मान ते वास्तविक खंडित व्हावे, त्यांच्या मनामध्ये खंडपणा निर्माण व्हावा, याकरता वास्तविक दुर्योधनाने काय केलं? दुर्योधनाने काय केलं की वास्तविक दुर्वास ऋषीला सांगितलं, तुम्ही जा पांडवांना वास्तविक जेवण मागा. आणि दुर्वास ऋषीला सर्व माहीत होतं, पण पहा आपण एक शब्द वापरतो, ज्याचं निमक खाल्लं त्याच्या बाजूने व्हावं लागते. ही सगळी म्हणजे भीष्म आणून तुम्ही सगळी वास्तविक कौरवांच्याच बाजूने होते. दुर्वास जरी 88 सहस्र ऋषींचा मालक जरी होता तरी वास्तविक त्याची वास्तविक धाव कोणीकडे होती? तिकडेच होती. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीची परीक्षा कधी कधी पाहत होते ते, म्हणजे आकाश होता, एक प्रकारचा गर्व होता, अहंकार होता, इतका अहंकार होता दुर्वास ऋषीला, खूपच मोठा अहंकार होता. आणि म्हणून दुर्वास ऋषीने वास्तविक तिथे दुर्योधनाने सांगितलं की तुम्ही आता वास्तविक पांडवाकडे जा भिक्षा मागायला, पण केव्हा जा? मध्यरात्री जा. दुर्वासाने वास्तविक त्याच वेळेला आले आणि भिक्षा मागायचा भिक्षा मागितली. तर त्यावेळेला वास्तविक द्रौपदीने प्रार्थना केली. कोणत्या नामाची? नियत स्वीकाराचे जे नाम आहे त्या नामाची वास्तविक त्या नामाने प्रार्थना केली श्रीकृष्ण भगवंताला की हे प्रभू आता माझी लाज राख. कारण सूर्याने मला जी थाळी दिलेली आहे ती थाळी वास्तविक जोपर्यंत उष्टी असते, खरकटी असते, तोपर्यंत त्यातून अन्न प्रसवते. पण एकदा स्वच्छ धुवून ठेवल्यानंतर ती थाळी काहीच देत नाही. मी ती थाळी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, आता काय करायचं? आता मला वाटतं इतके दुर्वास ऋषी आणि त्यात 88 सहस्र ऋषी घेऊन आलेले आहे, त्यांना यावेळेला मी काय भोजन आणि 5 पक्वान्नाचं भोजन द्यायचं, कुठून देऊ, कसं देऊ? श्रीकृष्णाच्या गवळतीला धावायचा, ते नाम वास्तव विचारलं, नियत सुधाराचं नाम स्मरण केलं आणि स्मरण केल्यानंतर श्रीकृष्णाच्या गवळती घेऊन आले. सांगितलं मला भूक लागली, मला जेवायला लागेल. मला जेवायला म्हटल्यानंतर द्रौपदी म्हणजे भाऊ म्हणतो, वास्तविक मी तुझी थाळी स्वच्छ सूर्याने दिली थाळी मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, आता तिथं अन्न प्रसवणार नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतो अनुभव माझ्याकडे मला दाखव. म्हणून एक पान तिला, एक पान कुठे, आता कसं इतकी स्वच्छ थाळी स्वच्छ धुतल्यानंतर कुठे पान राहणार आहे का? नाही. पण श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणजे परमेश्वराचं एक असं आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ, त्याला परमेश्वर म्हणतात. कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ परमेश्वर. जे पाहिजे ते करणारं, जे नाही पाहिजे ते करणारं, आणि काही जरी नसलं
म्हणजे यथार्थ करणारा, वाईट करणारा, उदास वृत्ती नाही, ही वास्तविक परमेश्वरा दोष शक्ती आहे. म्हणून वास्तविक श्रीकृष्ण चक्रवर्तीने पानाची निर्मिती केली आणि ते पान दाखवलं. तेव्हा हे खरकटं पान आहे. इतकी स्वच्छ झाली दूध होती तरी हे पान कसं काय राहिलं, म्हणून ते पान खाल्लं. त्याच्यामुळे थाळी परत काय झाली, पुष्टी झाली. म्हणजे सूर्याची थाळी वास्तविक सूर्याकडे दिलेलं ते जी प्रसन्नता आहे, सूर्याने वास्तविक तिला जी प्रसन्नता थाळी दिली होती. सूर्यालाही कमीपणा येऊ दिला नाही, तिला द्रौपदीलाही कमीपणा येऊ दिला नाही, थाळीलाही कमीपणा येऊ दिला नाही आणि थाळी झाली उष्टी खरकटी. आणि मग त्यातून भरभर अन्न वस्तू प्रसवलं, जसं पाहिजे तसं अन्न प्रसवलं. मग दुरे ते आले लोक, ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अगोदर तुम्ही स्नान करूया. स्नान करून आल्यानंतर पाहतात वास्तविक सगळं आणि स्नान करता करताच वास्तविक त्यांचं पोट तिथेच भरलं, पोट भरलं तिथे. आणि मग नंतर यांनी भीम गेला असं इथे, भीम आपले भीमसेन तिथे गेल्यानंतर चला खांद्यावर गेला आणि चला सगळे भोजनाची तयारी केली. 88 सहस्र ऋषींच्या भोजनाची आम्ही तयारी केलेली आहे. आणि दुर्वास ऋषी म्हणे आता आपल्या त्या ऋषीमुनींना म्हणायला असं लागले, आता कसं करायचं, कसं जायचं, काय सांगायचं नाही. तो भाव भीमसेनाने ओळखला. त्यांच्या चेहऱ्यावरची विभ्रमता झाली, जी एक प्रकारची कमी जास्तपणा दिसू लागला. त्यावेळी भीमसेन म्हणतात लवकर चला, अन्न आमचं तयार आहे, अन्न वाया जाईल. मग नंतर ते म्हणतात आम्ही पोट भरलो, आमचं सगळं पोट भरलेलं आहे, आम्हाला काही जेवायचं नाही. तिथून ते पुढे गेलं. हे कशाला सांगितलं मी, द्रौपदी नामस्मरण केलं द्रौपदी. आणि म्हणून तिचं हे संकट काय झालं, दूर झालं. तैतेने नामे आपुलिया ऐश्वर्याचा टिळा सारिला. याच्याबद्दल काय तेने नामे दुर्वासिया शिकलाविली. जय पांडवा ते शापू आला. तैतेने नामे आपुलिया ऐश्वर्याचा टिळा सारिला. ते नाम उच्चारिले द्रुपदावसी. जय कौरवी अवकाळ केली. जय कौरवी अवकळा केली. ते कौरव तेने नामेची संहारिले. तेने नामे द्रुवासिया शिकलाविली. जय पांडवा ते शापू आला. तैतेने नामे आपुलिया ऐश्वर्याचा टिळा सारिला. दुर्वास ऋषी शाप घेण्याकरता आले. त्यांना दुर्वास ऋषी सारखा महाक्रोधी ऋषी नव्हता. इतका क्रोध, अनावर क्रोध त्याचा आवडला जात नसेल. आणि म्हणून दुर्योधनाला वाटलं की यांना जर आपण पाठवलं, एक अन्न जर यांना मिळालं नाही, याला जेवायला भेटलं नाही, ते हे त्यांना शाप देते. नाही, शाप देण्याकरता पाठवलं. पुढे शापू आला. पुढे आपल्या ऐश्वर्याचा टिळा तेव्हा सारिला. वास्तविक तेने नामे म्हणजे नियत नामाने श्रीकृष्ण चक्रवर्ती ह्या नामाने आपल्या ऐश्वर्याचा टिळा सारिला. आपल्या ऐश्वर्य म्हणजे कोणतं ऐश्वर्य, जो पांडवांचं जे वास्तविक वैभव होतं, ते वास्तविक राखलं. त्यांची लाज राखली, त्यांची लाज राखली. तसंच आणखी काय झालं, आणखी कोणतं ऐश्वर्य, ऐश्वर्याचं टिका सारलं म्हणजे काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्तीचं जे नाम होतं, स्मरणीय नाम होतं, स्मरण करण्याचं जे नाम होतं, तर ती देखील लाज, ते देखील ऐश्वर्याचा टिका सारला. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीने आपल्या ऐश्वर्याचा टिका सारला. श्रीकृष्ण, मला बोलणं समजा, श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या प्रसंगी आपलं ऐश्वर्य राखलं, दाखवलं. आपला ऐश्वर्याचा जो भाग आहे तो त्या दुर्वास ऋषीला दाखवला. आणि म्हणून साकारा ढळतो नये, निराकारा समार करू नये. साकारा ढळतो नये म्हणून म्हणजे या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून आपण असा विचार करायला पाहिजे. बायदेवबास काय म्हणतात की साकारा ढळतो नये. जोपर्यंत हे नाम आहे, हे कशाला सांगितलं, बायदेवबास हे का सांगतात की जोपर्यंत तुमच्या मुखामध्ये नाम आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही, भय नाही, काहीच नाही. साकारा ढळतो नये, तसं वाटतं. साकारा ढळतो नये, निराकारा संहार करू नये. जो म्हणजे नाम नाम्या संबंध मला सांगितलं. मला जोपर्यंत मनामध्ये नाम आहे, स्मरण तोंडामध्ये मुखामध्ये नाम आहे, तोपर्यंत साकारा ढळतो नये. साकार म्हणजे रक्तवंत परमेश्वर ना ढळे ना तळे ना, म्हणजे उपरांतर करू शकत नाही. जोपर्यंत वास्तविक ते नाम तुझ्या मुखात आहे तोपर्यंत साकार परमेश्वर देखील काय निर्धामाला जाऊ शकत नाही. हे ध्यान, ढळू नये, चळू नये. ढळू नये म्हणजे वास्तविक ढळणार नाही, चळू नये म्हणजे इथून जात नाही, चलायमान होत नाही, म्हणजे निर्धामाला जात नाही. जोपर्यंत नाम नाही, मुखामध्ये नाम आहे. आणखी काय साकार ढळतो नये, निराकारा संहार करू नये.
निराकार संहार करू नये. आणि निराकार परुष देखील जोपर्यंत एखादा नामधारक त्याच्या मुखामध्ये प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहू गोसावीचे चरण शरण हे नाम असेल, तोपर्यंत अव्यक्तवंत परमेश्वराला देखील महासंहार करण्याची वास्तविक हिंमत नाही, बुद्धी होणार नाही, हे पक्क ध्यानात ठेवा. म्हणून मुखामध्ये सतत नाम असावं. जोपर्यंत नामधारक आहे, जोपर्यंत अनुसरला ज्ञानी आहे, काय कसं बोल मनोणी साकार आढळो चळो नये आणि निराकारा संवार करो नये. जोपर्यंत जव ज्ञानी यावर्ते तव. जो ज्ञानी आवडते तो, जोपर्यंत ज्ञानी आहे या कलियुगामध्ये, आता जोपर्यंत श्री चक्रधराचा साधक आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी म्हणजे आता एक श्रेष्ठ ज्ञानी आहे, काही जरड ज्ञानी असतात, काही कोमल ज्ञानी असतात, काही वास्तविक ज्ञानी म्हणजे सगळे नुसते अनुसरलेच असतात असं नाही, अनुसरलेच असतात असं नाही. जोपर्यंत हे वाचणे जरी असेल, वाचणे तर सोडा, पण नामधारण जरी असेल भावाचा, वेद कसा नामधारक कसा की वास्तविक एकदम भावारू, त्याला ज्ञान नाही, काही नाही, काही नाही, पण भाव आहे, त्याचा श्रीचक्राचा भाव आहे. जोपर्यंत त्याच्यात असा जो पुरुष आहे, नामधारक जो पर्यंत आहे, म्हणजे प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहू हे नाम जोपर्यंत तुमच्या मुखात आहे, तोपर्यंत अव्यक्तवंत परमेश्वर सृष्टीचा संहार करू शकत नाही. सृष्टीचा संहार करण्याची वेळ जरी आली तरी तो महासंहार काय करतात परमेश्वर थांबवतात. ध्यानात ठेवा मुद्दा, हा निर्णय मोठा ध्यानात ठेवण्यासारखा आहे. तेने नामे विश्व चैतन्यासी खलाविली. तेने नामे विश्व चैतन्या शीख लावली. त्याच नामाने अप्रक्षण मी मला सांगितलं तुम्हाला की शाब्दज्ञाने स्मरण करतात काय, वासनिक स्मरण अनुसरले पुरुष स्मरण करतात काय, वासनिक स्मरण करतात काय, नामधारक स्मरण करतात काय, ना अप्रोक्ष ज्ञानी देखील जरी अदृश्य आहे. शाब्द ज्ञान परिपूर्ण झाल्यानंतर अप्रोक्ष ज्ञान होते. ते अप्रोक्ष ज्ञाने कसे असतात, अदृश्य असतात, अदृश्य होतात. मग जरी अप्रोक्ष ज्ञानी आहे तरीही वास्तविक विश्व चैतन्य तरीही वास्तविक ते स्मरण करतातच. आणि त्या स्मरणामुळेच विश्व चैतन्य शीख लावली. विश्व चैतन्याने जेव्हा त्याला अप्रोक्ष ज्ञानाला विघ्न करण्याच्या हेतूने आनंदाचा संचार केला, त्यांच्या फळानंदाचा संचार केला, हा थोडा गडबडला. त्याच वेळेला 10 वेळा श्री चक्रधर पहा, इथे तुम्हाला प्रमाण आहे. कोणी ते झाला श्री चक्रधर नामाला तुम्हाला प्रमाण, तेथे 10 वेळा श्री चक्रधरा म्हटलंय, 10 वेळा श्री चांगदेव राहू असं म्हटलं नाही. तुम्हाला प्रमाण आहे. ज्यांची श्री चक्रधर नामावर श्रद्धा आहे त्यांना हे प्रमाण आहे. प्रतिष्ठानी श्री चक्रधर राहुल गोसावी यांचे चरण अशा ह्या नामाने स्मरण केलं तरी आपल्याला योग्यता होते. पक्क ध्यान पाहिजे. असे प्रमाणे शोधायचे. हो, प्रमाणे सूत्रपाठातून शोधायचे आपण. हा, जै आनंद प्रगटला तै तयाला जा मागवते मुख न पाहायची. परत म्हणजे काय, मग ते श्री चक्रधर नामाचं स्मरण केलं, स्मरण करत राहा. 10 वेळा श्री चक्रधर असं म्हटल्यानंतर तो सन्निधानी आला. श्री चक्रधर स्वामीच्या सन्निधानात आला आणि सन्निधानी आल्यानंतर तेथेच असं थोडी सेवा करू लागला. जशी शाब्द ज्ञानाला सेवा आहे तसंच अप्रोक्ष ज्ञानाची सेवा करतो. जरी अदृश्य आहे कशी सेवा करतो, येते श्री चक्रधर स्वामी असते. श्री चक्रधर स्वामी असते जेवायला बसते, तो आवडते आणखी कोणी बसेल. अशा ठिकाणी 10 वेळा श्री चक्रधर म्हणतो सन्निधानी आला, श्री चक्रधर स्वामी जवळ आला आणि तेथे थोडीफार सेवा करू लागला. पंख्याने श्री चक्रधर स्वामीच्या मूर्तीला वाद घालायची किंवा ताटावरच्या माशा झाल्या वाद ठेसा दूर करायचा. ताटावरच्या माशा असल्या तर दूर करायच्या. श्री चक्रधर स्वामीला भोजनाला जे ताट परोसलं असते तर त्याच्या माशा जरा येत असतात तर हे करायच्या. हीच अप्रोक्ष ज्ञानाची काय आहे, सेवा. तुमची आमची सेवा जास्त आहे, कारण आपण अगदी खालच्या प्रतीच्या आहे. मग ती सेवा असेल तो करतो, त्या सेवेनं ते विघ्न काय होते, दूर जाते. आणि मग नंतर परत या लाजा मागवते मुखनं पाहायची. या लाजा म्हणजे तिथून ते परत आहे ना अप्रोक्ष ज्ञानात. एका दृष्टीने अप्रोक्ष ज्ञानाने त्यांचा पराभवच केला. कुणाचा विषय चैतन्याच्या आनंदाचा पराभवच केला. म्हणून त्यांना एकूणाची
शल्य बसू लागलं की अरे एवढा आम्ही श्रेष्ठ आणि हा वस्त्र अपरोक्ष ज्ञानी याला आम्ही विघ्न करू नये वस्त्र त्या विघ्नाला वश झाला नाही म्हणून आमचं सामर्थ्य याच्यापेक्षा कमकुवत आहे आणि असं समजून त्यांना ती लाज वाटू लागली आणि मग ते परत गेला म्हणजे त्यांनी आपलं विघ्न परतून लागलं. परत गेला याचा अर्थ असा समजू नका काय विश्वाची ब्रह्मांडाचा किती आहे 56 निर्णय येतो म्हणून बोलावं लागते मला. विषय परत गेला म्हणजे त्या देवता बाकीच्या देवता जशा असतात इंद्रादी देवता आहेत किंवा ह्या देवद्रोणच्या देवता आहेत आणखी ज्या देवता आहेत त्या येतात जातात नाही का. माणसाला वास्तविक भाषा आली होती असे ज्या देवता आहेत त्या देवता येतात जातात त्यांना त्या चलायमान आहे आणि त्या ज्या ब्रह्मांडस्थ आहेत ज्या ब्रह्मांडस्थ आहे यक्षिणीपासून कर्मविचार देवतेपासून तर वास्तविक विश्वाच्या आपल्या अष्टभैरवांच्या देवतेपर्यंत सगळ्यांची उंची किती आहे कृतयुगीच्या मापाची. काल बोलता मी काही बोलू असायचे माप सांगितलं पाहिजे हां ना. तर पृथ्वीच्या मापाची पृथ्वीच्या पुरुषाची जेवढी उंची त्या उंचीच्या वास्तविकच्या ब्रह्मांडस्थ असतात. ती सानी ब्रह्मांडस्थ असो लहान ब्रह्मांडस्थ असो मोठी ब्रह्मांडस्थ असो त्या सर्वांची उंची कशी असते कलियुगीच्या आपल्या पृथ्वीच्या मापाची. आणि विश्वेची आणि चैतन्य देवतेला तर मूर्तीच नाही. चिज्जड मायेला मूर्ती आहे का नाही. राहिली आता विश्व तर विश्वाची मूर्ती कशी आहे 56 कोटी ज्याला आपण 56 कोटी ब्रह्मांड म्हणतो नाही का. 56 कोटी तर ही 56 कोटीची जी मूर्ती आहे तर ही कशी आहे चलायमान नाही एकाच आहे. कारण त्या मूर्तीमध्ये आपण आहोत. आता सध्या आपण कुठे आहोत या पृथ्वी तलावर आहोत आणि ती पृथ्वी कशात आहे विश्वेच्या पोटात आहे. विश्वाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पोटात आपण आहोत म्हणजे ती मूर्ती चलायमान नाही. ती विघ्न करायला येत नाही. अपरोक्ष ज्ञानाला विघ्न करायला येत नाही. तिथूनच आनंदात सध्या तिथूनच ती जसं आता ऑनलाईन सगळ्या खऱ्या होतात नाही. आता वस्तू जर फोटो करायची असते किंवा वस्तू संकट सोडायचं असतं दान द्यायचं असतं तर इथूनच वास्तविक ऑनलाईन पैसे आपण देतोच की नाही. हे पहा ज्या वास्तविक आमच्या श्री चक्रधर स्वामींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याची आता आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती येत आहे प्रचिती येते नाही का. म्हणजे त्या लोक शंका कसा काय आनंद संचारला असेल हे पहा कसे काय ऑनलाईन पैसे गेले कसं ऑनलाईन वास्तविक संकल्प गेला नाही का. हे उदाहरण द्यायचं त्यांना हां अमृत का कासवीचं वास्तविक कासवीचा दृष्टांत डोळ्याकडे या ती ह्या पिलांना वाचली ह्या पिलावर ठेवते आणि ती दुसऱ्या पिलाला जाते भक्त करता. तर तिथून ती वास्तविक चिंतन करते मनात चिंतन करते. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या अमृतकाळ आहे त्या काय होतात वृद्धी होते. त्या अमृतकाळ वास्तविक त्या त्यांना आनंद प्रगटतो जास्त. म्हणजे त्यांच्या ज्या अमृतकाळाचा जो योग व्हायला पाहिजे तो योग न होता ते आणखी त्यांची वृद्धी होते. तर त्यांना जाणवत नाही. हां नामकोशी नाम ऐकिले उच्चारिले आनलकुदेववासी वेद. कशा करतो सांगितलं विषयाचं त्या दादा मागूच्या मुखं पाहिजे म्हणजे त्या इथे विघ्न करायला येत नाही जागेवरच विघ्न करतात अप्रोक्ष. कोसी नाम ऐकिले उच्चारिले आनलकुदेववासी वेद संचरला ऐसे नाम वेदवंत. मग सामकोशी भट्टवासांची वास्तविक हे बोललो मला वाटते काय बोलता भट्टवासांची वास्तविक आई आबासाच्या वास्तविक 2 बहिणी एक गंगाईसा आणि एक सामकोशी. तर लकुदेवांमुळे हे गंगाईसाचे पुत्र गंगाईसा नावाची जी बाई होती आबाईसाची बहीण तिचे हे पुत्र. तर ते कुठल्यातही गावावर येता सामकुशीकडे आले. सामकुशी लकुदेवासाची मावशी तिच्याकडे आल्यानंतर आपण पाहुणे जर आले आपण अगोदर त्यांना पाय धरला होता आणि तो देखील वास्तविक मावशीच्या घरी आला. जरी मावशीने पाणी दिलं नाही तरीही त्यांना आपल्या हाताने पाणी घेऊन आपले पाय धुवू लागला. आणि पाय धुता तो काय म्हणतो कारण त्याला आचार्य नागदेवांचं वर्तन आवडत नव्हतं. आचार्य नागदेवांचा तो काय करत होता धीरस ईशाळ जरा नाव काढलं बोलायलाच पाहिजे असतो. तुमचा मला राग आला किंवा तुमच्या गोष्टीला मला तिरस्कार वाटला हे असं हातवारे केल्याने समजते पण नुसतं हे असेच आहे नाही का. म्हणजे नागदेव असेच आहे म्हणून त्याने खरडून मुद्दाम प्रश्न विचारायचे. पाय धुता आपल्या मावशीला प्रश्न विचारला मावशी आजकाल आबाईच्या नागदेवाची धांदळे न दिसती न ऐको. आबाईचा नागदेव
म्हणजे नागदेवाचार्यांचे वास्तविक धांडाळे म्हणजे पूर्वकाळी ही चक्रधरांच्या संविधानावेळी पूर्वकाळी जी काही धांडाळे त्यांच्या ठिकाणी होती, लोकांना मारणं हे करणं यांची काही वस्ती खूप 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 ज्या गोष्टी आपण सांगू नये त्या गोष्टी तरवार हातात असायची, मोकळे केस आणि बाया देखील घाबरायच्या त्यांना. अशा तऱ्हेची धांडाळे म्हणजे इतके वर्षी दोष त्याच्या धांडाळे म्हणजे दोषाचं आगर. नागदेवाचार्य म्हणजे प्रकारचं दोषाचं आगरच होतं. मग ते आजकाल ऐकू येत नाही म्हणे, कुठं काही दिसलं नाही नागदेवाच्या काही वार्ता काय ऐकायला येत नाही तर पहिल्या वार्ता ऐकायला येत होत्या मला. इथं असं नागदेवाचार्याने केलं, इथं असं तसं केलं, इथं लोकांना लुटलं, तिथे हे केलं, तिथं ते केलं. आजकाल ऐकायला येत नाही. मग नंतर ती सांगपुशी म्हणते, बाबा रे तुला माहीत नाही का? मी काय? अरे तो आता श्री चांगदेव रावळाच्या संविधानी आहे, तिथे तो सुधारला, तो फार श्रेष्ठ झाला आणि तो पहिल्या धांड्यातून सगळा मुक्त झालेला आहे. तो आता उच्च प्रतीला गेलेला आहे. कुठे? श्री चांगदेव रावळाच्या संविधानी आहे. श्री चांगदेव राऊळ हे नाम ऐकताच लखुदेव वास पाय धुताच काय म्हणतात, श्री चांगदेव राऊळ कवणी ठाई असती. त्याला वेद उत्पन्न झाला, तिथे वेदाचा संचार झाला, कवणी ठाई असती. मग त्यांनी सांगितलं की अमुक ठिकाणी आहे, मग तिथे तो गेला आणि श्री चक्रधर स्वामीची वेद झाली, वेद उत्पन्न झाला, लखुदेववासी वेद झाला. ऐसे नाम वेद. असं हे नाम कसं आहे, कुठूनही तुम्ही त्याचा उच्चार केला, कुणाच्याही कानावर जरी ते नाम गेलं तरी त्याला वेद उत्पन्न होऊ शकतो. काही जे प्रसवकारक असतील, प्रसवकारक म्हणजे प्रसवकारकाचा अर्थ असा, काही इष्ट प्रसवकारक असतात, काही अनिष्ट प्रसवकारक असतात, काही दोषाचे प्रसवकारक असतात, काही गुणाचे प्रसवकारक असतात. गुणाचे प्रसवकारक हे केव्हाही चांगले, पण हा जो प्रसवकारक आहे हा दोषाचा, याला दोष पाहण्याची इच्छा आहे, दोष पाहण्याची ज्याची दोष पाहण्याकडे ज्याची वास्तविक आहे दृष्टी असते. मग हे जे दोषच पुरुष असतात त्यांना वास्तविक काय म्हणतात म्हण ना, मग त्याला वास्तविक वेद असलेला त्याचा तो जो दोषाचा प्रसव होता, नागदेवाचार्याकडे पाहण्याचा जो त्याचा दोषच दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन तिथं काय झाला, नष्ट झाला. आणि ते नाम ऐकल्याबरोबर तो दोष नष्ट झाला आणि इकडे वेद संचरला. वेद संचर म्हणजे आवड उत्पन्न झाली की कधी कधी मला श्री चांगदेव राऊळ पाहायला भेटतील. आणि म्हणून त्यांनी विचारलं कुठे आहे, अमुक ठिकाणी जात होते. मग तिथे गेल्यानंतर श्री चक्रधर स्वामीच्या संन्यासात गेल्यानंतर तिथे त्यांनी पाहिलं, तिथे आणखी त्याला जास्तीत जास्त सुखानंद प्रगटला आणि काही वेळापर्यंत वेद राहिला. थोडक्यात उदाहरण यासाठी घेतलं की हे जे नाम आहे हे कसं वेदक आहे त्याच्या अर्थवाची आपलं हे प्रमाण दिलं. पुढे नामे वेदू नामे बोधू नामे असं जे नाम आहे, या नामाने लखुदेवास वेदला आणि स्वामींच्या संन्यासाने गेला. असं नामाने वाचले वेदातच काही होते का? नाम जे आहे श्री चांगदेव हे नाम आहे, हे नाम जर आपण उच्चारलं त्याच्यामुळे वेदच उत्पन्न होतो का? दुसऱ्याला वेदच उत्पन्न होतो का? ना आणखी कोणते कोणते कार्य होतात? म्हणून वास्तविक बायदेव वास आपल्याला पुढे ते कार्य सांगतात. कोणते? नामे वेधू नामे बोधू नामे अनुसरण नामे स्मरण सकळ निरोध परिहरी नाम वाजत वारा धरी नाम वर पडते आकाश धरी नाम येते विघ्न हरी नाम साह्याते करी नाम प्राप्ती ते करी. ऐशी अनंत कार्य होते ना तेवढं कसं. असं नाम वेदक आहे. म्हणून श्री चक्रधर नामाचं स्मरण केलं, श्री चांगदेव नामाचं स्मरण केलं तर आपल्याला वेद उत्पन्न होतो. वेद उत्पन्न झाल्यानंतर वेद कसा उत्पन्न होतो त्याच्यावर काही दृष्टांत दिलेला आहे. कुणाला एक मिनिट वेद कुणाला उत्पन्न होतो ते बोलता राहिले. वेद कुणाला उत्पन्न होतो? जे इष्ट प्रसवकारक आहेत, ओल्या गुणाचे आहेत, ज्यांची वास्तविक नजर गुणाकडेच पाहण्याची आहे, ते आम्हाला किती चांगलं आहे, किती सुंदर आहे. देवाचं नाव घेतो आणि देवाची भक्ती करतो, याची श्रद्धा देवावर आहे, किती भक्त आहे, चांगला आहे. ज्याची वास्तविक अशी दृष्टी आहे त्यांचा इष्ट असे इष्ट प्रसवाचे जे पुरुष आहेत त्यांना वास्तविक त्यांची गोष्ट वेगळी, पण काही अनिष्ट प्रसवाची जे वेगळं आहे. इष्ट प्रसवकारक जे पुरुष आहेत त्यांना वेद होतो. अनिष्ट प्रसवकारक जे वेद असतील म्हणजे ज्यांची वास्तविक असाच आहे हा तसंच आहे, किंवा कोणतीही गोष्ट एखादी सांगितली तर याला इतकं सांगता येत नाही, याला बोलता येत नाही, याला अमुकच करता येत नाही, काहीतरी दोष करायचा. एखाद्याने चित्र काढलं, मग चित्र काढल्यानंतर कौतुकाने तुम्हाला दाखवायला आला
मग आपण त्या चित्राकडे पाहून त्याचं कौतुकाचं वाचन केली पाहिजे ना. त्याला शाबासकी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही. पण त्याला शाबासकी जे अनिष्ट प्रसंगायक असतात, ज्यांची दोषांची दृष्टी असते, दोषाकडेच दृष्टी असते, दोष पाहण्याची दृष्टी असते, ते काय करतात, संपूर्ण चित्र चांगले पण त्याची शेपटीला असं असं अमुकच नाही तमुकच नाही. म्हणजे अशा थोडा तरी दोष काढतील. असे अनिष्ट प्रसवकारक जे आहेत, अनिष्ट प्रसवकारक जे आहेत त्यांना वेद उत्पन्न होत नाही. म्हणून श्री चक्रवर्ती स्वामी काय म्हणतात, नामे वेद नामे वेद म्हणजे कोणाला जे इष्ट प्रसवकारक आहे, ज्यांनी वास्तविक चांगली त्यांची नजर वास्तविक ज्यांची नजर चांगली गुणाकडेच आहे, अशा लोकांना वास्तविक वेद उत्पन्न होतो. आणि हे जे अनिष्ट प्रसवकारक जे आहेत हे वास्तविक कसे यांचा अनिष्ट प्रसव खोडल्या जाईल तेव्हा कुठे वास्तविक त्यांना वेद उत्पन्न होईल. त्याच्याकडे दृष्टांत देतात. परिणामे वेधू केविना हिवरळीये लखुदेव बासाची नामे वेद कसा समजा आम्ही, नामाने वेद होतो कसा होतो, कोणत्या प्रकारे होतो, कशा रीतीने होतो, त्याच्याकरता दृष्टांत दिला त्यांनी. तेचे केविना सुक्षेत्राचे सुक्षेत्राचे दृष्टांत. सुक्षेत्र, क्षेत्र म्हणजे शेत, क्षेत्र म्हणजे शेत, पण ते शेत कसं सुंदर छान. तेची केविना सर्वज्ञे म्हणितले येथीचे या नामा पासोणी वेधू कास्थाना पासोणी वेधू म्हणोनी नामे वेधू. मग त्याचा दृष्टांत दिला आहे, तो दृष्टांत दिला होतो एवढंच आहे. आणि असं जे शेत आहे, जे वास्तविक शेत स्वच्छ आहे, ज्यामध्ये शेतामध्ये काळी नाही, कचरा नाही, काहीच नाही, आणि स्वच्छ शेत आहे, असं जे सुक्षेत्र असेल त्याच्यामध्ये वास्तविक बी जर पेरलं आणि बी आणि पाणी याचा मिलाप जर झाला तर व्यवस्थित पीक येते, चांगलं पीक येते. व्यवस्थित स्वच्छ जर शेत असेल त्याला व्यवस्थित जर काळी कचरा काढला तर शेत पीक चांगलं येते. आणि जर काळी कचरा तसाच जर राहिला तर पीक येणार नाही. पीक येणार आहे तसं आपल्या ठिकाणी मनुष्याच्या ठिकाणी जे अनधिकार आहे, वेद होण्याला श्री चक्रवर्ती नावाचा वेद होण्याकरता, नुसतं श्री चांगदेवराव नावाचा वेद होण्याकरता किंवा श्री चांगदेवराव नामाकडे आकर्षित होण्याकरता जी पात्रता असावी लागते ती पात्रता नाही. अपात्रता काळी कचऱ्याच्या दृष्टीने, काळी कचऱ्याच्या रूपाने आपल्याजवळ जे अनधिकार आहे, ते जे अनधिकार आहे ते अनधिकार नष्ट झाल्याशिवाय वास्तविक आपला वेद होणार नाही. म्हणून ते पीकही येणार नाही. म्हणून तो काळी कचरा अगोदर साफ केला पाहिजे. तसं श्री चक्रधरापासून आम्हाला वेद होण्याकरता जे आम्ही अनधिकार जोडलेले ते अनधिकार आम्ही जेव्हा साफ करू तेव्हा श्री चक्रधर स्वामी आम्हाला आवडतील, त्यांची आम्हाला आवड संचले, त्यांच्या नावाचं आम्ही स्मरण करू. किती वेळ आपण किती वाजता सुरुवात करू? आणखी बोल अशी श्री चक्रधर स्वामींच्या नाम, श्री चक्रधर स्वामींचं जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाने आम्हाला वेद होतो. वेद होतो म्हणजे ज्याच्या ठिकाणी वास्तविक श्री चक्रधर स्वामी आहे, ज्याच्या जो नामधारक आहे, ज्याच्या अंतकरणात प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावींचे चरण हे नाम ज्याच्या अंतकरणात आहे त्याच्या नुसतं परमेश्वराकडेच आम्ही वेधतो असं नाही, तर त्याच्याकडे देखील आम्ही वेधतो. जे नामधारक असतील, जे वसनिक असतील त्यांच्याकडे देखील वेदाचं कार्य आमच्याकडे व्हायला पाहिजे. आणि जर एखाद्या नामधारकाबद्दल आमच्या मनात जर वितुष्ट असेल, आमच्या मनामध्ये जर द्वेष उत्पन्न होत असेल तर वास्तविक आपण खरे नामधारक नाही किंवा आपल्याला त्या नामाचा वेध झाली नाही असं आपण समजायचं. जसं श्री चक्रधर स्वामी आम्हाला आवडतात तसे वास्तविक नाम श्री चक्रधराचा जो साधनवंत आहे तो देखील आम्हाला आवडला पाहिजे. तो ज्ञान्या देखील आम्हाला आवडला पाहिजे. ज्ञानामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा मतभेद करता कामा नाही. हा माझ्या श्री चक्रधर स्वामीचा ज्ञानी आहे, हा माझ्या श्री चक्रधर स्वामीचा अनुसरलेला पुरुष आहे, हा माझ्या श्री चक्रधराचा वासनिक आहे, हा माझ्या श्री चक्रधराचा नामधारक आहे, साधा वेदवंत आहे, साधा वासे आवडीचा आहे. कमीत कमी काही लोक काय करतात की जरी उपनिषी नसते तरी ते काय म्हणतात, हा माझं चांगलं आहे बरं का, हिंसा करत नाही, एका देवाची भक्ती करतो, आणि हे कोणत्या प्रकारचा दोष असत नाही असे म्हणणारे देखील पुरुष आहेत.
असे म्हणणारे देखील पुरुष आहेत. त्यांचाही वास्तविक काय केला पाहिजे, आपण आदर केला पाहिजे. नामे बोधू केविना. हा नामाने वेद होतो. आता नामाने वेदाचं कार्य होतं का, वेदच उत्पन्न होतो का? तरी नामे बोधू नामाने बोधही होतो. दोमे ग्रामी चिन्ह पापी माईम भटाची देचे हा न्यायी. एक मिनिट. आता नामाने वेदच होतो का, नामाने बोध देखील होतो. ज्या वेळेला वसंत गणपत आपुरीच्या सोबत माई भट्ट जेव्हा डोमेरामी आले, डोमेरामी आल्यानंतर त्यांनी वास्तविक दरविष्ठ होते. संपूर्ण शास्त्राचा अभ्यास केला होता. काही शास्त्र अभ्यासली होती, प्रभाकर शास्त्रही अवगत केलं होतं. आणि म्हणून सगळ्या गंगातीराची दृष्टी, गंगातीरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती झाली होती. यांच्यासारखा पंडित कोणी नाही. आणि त्याला तो ग झालेला होता. गची बाधा त्याला झाल्यामुळे तो असं म्हणायचा की या गंगातीरावर फक्त एक गणपत आपुळीच असे आहे की माझ्या प्रश्नाला ते थोडेफार उत्तर देऊ शकते, ते माझ्या प्रश्नाला थोडेफार उत्तर देऊ शकतील आणि गणपत आपुळे, कारण ते देखील हुशार होते, पंडित होते. पण म्हण असा तो गर्व झाल्यामुळे ते वास्तविक गर्वाने प्रत्येक पायामध्ये कुणाची वाची बांधली, यासाठी की संपूर्ण महाराष्ट्रातले जे पंडित आहेत ते सगळे माझ्या पायात आहेत, अशा भावनेने त्याला सगळा विरोधतेचा गर्व झाला होता. म्हणून त्या गणपतापुळ्याला इतकं असं वाटलं, गणपतापुळे म्हणजे त्यांचे मामा होते. गणपतापुळ्याला असं वाटलं इतका विद्वान पुरुष, इतकी विद्वत्ता याच्याजवळ आहे, याच्या ठिकाणी जर इतकी अहंकार जर असली, जेवढा अहंकार होता हा व्हायला जाईल. म्हणून याच्या अहंकाराचा परिहार होण्याकरता काय करायला पाहिजे. म्हणून एक दिवस त्यांनी माझ्या सांगितलं की तुम्ही वास्तविक तुमचं जे ज्ञान आहे, तुमच्या ठिकाणी जे साई संस्कृत ज्ञान आहे, तुम्ही एक वेळ तुम्ही जमलेला एक श्री चांदीवर नावाची जे पुरुष आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा. तेथे तुमच्या शास्त्राची काय तुमचं शास्त्रगुरू म्हणजे तुम्ही जे शास्त्र अवगत केले त्या शास्त्राचा संवाद वगैरे तुम्ही जे करता त्या संवादाप्रमाणे तुम्हाला वाटली त्यांची उत्तरे मिळते. मग नंतर वाणीभट्ट म्हणतात ते काय संस्कृत जाणतात का. मग गणपतापर्यंत सांगितलं संस्कृत जाणतात की जाणत नाही हे मला माहीत नाही, पण मराठी मात्र अनावर बोलतात. अनिवार्य नको, अनावर बोलतात. आवर म्हणजे त्या वाचेला आवरच नाही, आवर घालता येत नाही म्हणून अनावर. काही लोक अनिवार्य म्हणतात, असं अनिवार्य हा शब्द चुकीचा आहे, अनावर माहिती किंवा तर तो गणपतापर्यंत सांगितले अनावर बोलतात, मराठी अनावर बोलतात. जा मग गेल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की त्यांना आपल्याला हरवायचं. तर अहंकारी पुरुष हा काय करतो, जेव्हा एखाद्या विद्वत सभेमध्ये जातो त्यावेळेला तो दुसऱ्याला हरवण्याच्या बुद्धीनेच येत असतो. हा स्वतः हरण्याच्या बुद्धीने येत नाही, दुसऱ्याला हरवण्याच्या बुद्धीने, दुसऱ्याला जिंकण्याच्या बुद्धीने येत असतो. मग त्याप्रमाणे रस्त्याने येता येता त्यांनी असं मनात विचार केला. मी त्यांना असा प्रश्न विचारील, ते असे उत्तर देतील, त्याच्यावर मी असा एखादा प्रश्न करील, त्याच्यावर ते असे उत्तर देतील. असं करता करता रस्त्याने ते आपले प्रश्न आवकू लागले. मनात काय करू लागले, मला तेव्हा त्याचं वास्तव स्मरण करू लागले, आठवण करू लागली. आणि मग नंतर जसं डोमेजाम आलं आणि तिथे मग गणपती आम्ही वास्तू सांगितलं तुम्ही आता का मी जरा इतकं अमुक काम करतो. आणि मग त्याप्रमाणे ते दुसरी गेले आणि कोणीतरी वास्तू देवाला उपाय घेऊन जाणारा एक व्यक्ती होता त्याच्यावर त्यांना पाठवलं. मग तिथे आल्यानंतर श्री राजभटाचं जे आसन आहे, त्यानंतर डोमेजामचं जे आसन, राजभटाचं जे आसन आहे, दोन्ही बसलाय आपलं एका असे दोन खांब आहेत छोटे छोटे, आपण तीर्थ करत होते. तर डोमेजामच्या त्या आसनावर असते स्वामी बसले होते. कोणीतरी वाक्य एक सदैव होता, त्याचा काहीतरी श्री चक्रवर्ती स्वामींना उपाय होता, मस्त अलंकाराने दुष्टाची मूर्ती होती. बोलते आमचे देव कसे होते, टोपी कान टोपी आणि तिथे तो अवसर होता कोणाला तरी, तो अवसर पाहून ते थोडेसे काय झाले, शुद्ध झाले. शुद्ध झाले म्हणजे भुलले, थोडेसे मोहले. आणि मग नंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी वाचून काय म्हणजे अहंता नव्हती. अहंता वाचवी नमस्कार करू देत नाही, अहंता दुसऱ्याला वाचवी काट निर्णय पाहते, अहंता दुसऱ्याला वाचवी आपण कमी आहोत असं जाणू देत नाही, मी फार कमी आहे असं जाणू देत नाही. अहंता म्हणजे अहंकार जाणू देत नाही. म्हणून त्यांनी वाचते कायापर्यंत केली. कायापर्यंत केली म्हणजे अशी नसती, आपलं जे शरीर आहे ते थोडंसं खाल्लं ओढलं. काही लोक काय म्हणतात कायापर्यंत तुम्ही आपल्या याला नमस्कार करा, कायाला आपल्या शरीराला नमस्कार करा, कोणताही अर्थ घ्या, पण खरं कायापर्यंत, काया म्हणजे शरीर हे थोडंसं लवलं इतकं केलं. आणि मग नंतर बसले, वाजवा सुरू झाला. आणि वाजवा सुरू होत असताना मग त्यांनी जो रस्त्याने जो प्रश्न आवाकलेला होता
तो तिथं आला ते विसरले. अत्यंत संस्कृती छेद होय ऐशी काही प्रतिज्ञा होती. हा जो असले प्रश्न घोळत आले होते ते आपण हा प्रश्न त्यांना विचारू आणि इथं आल्यानंतर ते विसरले बोलून गेले. मग नंतर स्वामीच म्हणतात विचारा काहीतरी विचारा. मग नंतर ते काही बोलले. मग स्वामीच म्हणतात अत्यंत संस्कृत छेदू आहे अत्यंत संस्कृत छेदू आहे ऐशी काही प्रतिज्ञा तुम्हाला काही प्रतिज्ञा आहे का. अत्यंत संस्कृती म्हणजे या आपल्या जे अज्ञान आहे या देहामध्ये मनुष्य जीवाला जे आत्म्याला जे अज्ञान आहे जी अविद्या आहे त्या अविद्येचा छेद होईल त्या अज्ञानाचा छेद होईल अशी काही प्रचिती तुम्हाला आलेली आहे काय. असं कुणाला म्हटलं महाराष्ट्राला म्हटलं आमच्या स्वामींनी का म्हटलं त्यांना आठवण करून दिली की तुम्ही रस्त्याने घोळत असलेला जो प्रश्न आहे तो मी विसरले. तुम्ही विसरले पण तुमचा अहंकार काही गळाला नाही म्हणून त्यांना आठवण करून दिली. वास्तविक जाणवलं त्यांना की अत्यंत संस्कृती छेद होय अशी काही प्रतिक्रिया माझ्या म्हटलं लाजले थोडीशी की हाच प्रश्न मी रस्त्याने बोलत आलो पण मला प्रश्न विचारण्याची आठवण आहे नाही. तरीही अहंकार जवळजवळ 12 आणि होत असलेलं म्हणते का म्हणतात आपण कवना कामा राहिले. मला तुम्ही विचारता मग तुम्ही संन्यास कशाला जायचा. तुम्ही संन्यासी कशा करता झाले. तुम्ही ग्रंथाश्रमाचा त्या करून संन्यासी कशा करता झाले. मला जर तुम्ही हा प्रश्न विचारता तुम्ही का संन्यास घेता. पैसा होती तिथे आणि पैसा म्हणजे खंबीर होती. तिने पाहिजे की वाटली बाई हा ऐसा ब्राह्मण ऐसा म्हणत असे. ब्राह्मण काय म्हणत असे तर बाईसा म्हणते बाबा 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 भाग्याचा दैवाचा. बाई पैसे नव्हे हा येथून ऐसे म्हणते तेथून तो पैसा म्हणत असे. आणि असं म्हटलं तो असं उत्तर देतोय असं का म्हणते नाही कंबर खोलतोय पालो खोलतात घागरा वाला आणि तळावाची खूप म्हणजे खूप तिसरी मरमर काय आठवते शब्द तुझ्या मला जाय घागरा बांधला तुझ्या मला जाय मसन गेली मसनावर तुला थोडक्यात सांगायचं म्हणजे ही तक्रार सांगायचं बाई आता बस करा बोलू नका. तुम्ही तरी पूर्वी काय केलं तुम्ही हेच केलं. आम्ही ज्यावेळेला तुमच्याकडे आलो पैठणला त्यावेळेला तुम्ही आम्हाला पाय पुसणं बसायचं पाणी व्हायचं वाढायचं तुमच्यावर भांडण नव्हतं. दुधी काट्यामध्ये कोपऱ्यामध्ये मला जेवण दिलं ऐकलं बाबा काय माझे रोज काढणं नका. आणि मग नंतर पैसा थांबली पुन्हा याने प्रश्न विचारला अत्यंत संस्कृत छेद होय याची काही प्रतिक्रिया. मग नंतर हो अहंकार आहेच की हो. अहंकार कमी होतो का जो पूर्ण अहंकारी मनुष्य असतो त्याचा अहंकार लवकर नष्ट होत नाही. त्याला टाळून सुदाखून खूप कष्ट घ्यावे लागतात त्याचा अहंकार नष्ट करायला जातात. मग अशी काही प्रतिक्रिया त्यांनी सांगितलं कर्म केले कर्मातून अंतःकरण शुद्ध होय शुद्ध अंतःकरण ज्ञान होय आणि ज्ञानाचं मोक्ष होय असं उत्तर दिल्यानंतर स्वामी म्हणतात कर्म केले कर्मात किती भेद. कर्मात 2 भेद आहे. आता पहा स्वामींनी किती इथे चाणक्यपणाने उत्तर दिले बाबाला. त्याने काय प्रश्न केला कर्म किजे कर्माचं अंतःकरण शुद्ध होय आणि शुद्ध अंतःकरण ज्ञान होय आणि ज्ञानोदय मोक्ष ज्ञानाने काय होईल मोक्ष होईल असं उत्तर दिलं. मग स्वामींनी याच्यावर काय प्रश्न करायला पाहिजे होता. प्रश्न करायला पाहिजे होते नाही. उत्तरावर किंवा प्रश्न पाहिजे. उत्तरावर उत्तर नको उत्तरावर प्रश्न पाहिजे. याने स्वामीने प्रश्न नाही केला. स्वामी काय म्हणतात कर्मात किती भेद कर्मात 2 भेद. कर्मात 2 भेद एक नित्यकर्म आणि एक नैमित्य कर्म. नित्यकर्म ते नित्यविधीच्या पर्यायार्थी गेली आणि नैमित्य कर्म ते फळाशी गेली. फळाशी गेली म्हणजे फळ त्या निमित्त कर्म जे असतात ती वास्तविक फळ त्याच्यामुळे आम्हाला फळ मिळते. पण नित्यविधीचे जे कर्म आहे ते वास्तविक त्याच्यामुळे ते नित्यविधीच्या पर्याय दिवसभरामध्ये आम्हाला जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उठल्यानंतर जे काही दोष होतात ते दोष नष्ट होण्याकरता नित्यविधीचे कर्म जे त्याच्या पर्यायार्थी गेली. निमित्तविधीचे कर्म फळाशी गेली. आता ते असे कर्म काहीसे होय शुद्ध अंतःकरण काहीसे होय ज्ञान आणि काहीसे होय मोक्ष अडवले करा याला म्हणतात परमेश्वर. तेथे तो वजा हरवला आणि म्हणून स्वामी आपण मग स्वामी सृष्टीमध्ये कोणी करण्या म्हणजे तरी तो हा प्रश्न आहे ही जी कोणी करण्या म्हणजे ना येथे परमेश्वर मग परमेश्वर किती आहे कसा आहे काय आहे मग सांगतात परमेश्वर तर निराकार आहे. मग परमेश्वर निराकार आहे त्याचं कसं काय होते तो कसं काय मंचन करणार आपलं. मग स्वामी म्हणतात येथे परमेश्वर तोच परमेश्वर निर्देव निराकार असे परिकृपाविषयी 6 साकार तो 6 साकार होतो.
आणि आपले संविधान दे एक असतं, आपले संविधान दे एक असतं. त्याचं जास्त केलं किंवा ते मुक्त होतो, मोक्ष होतो. मग त्याचं जास्त करायचं म्हणजे तर थोडंसं भरपूर त्याचा अहंकार नसला, भरपूर नसला तिथं सांगितलं. मग अहंकार नसल्यानंतर परत तो म्हणतो ही जास्त कोणाची करावं, आता जास्त कोणाचं करावं. मग काय म्हणतात जशी आपली ही जी त्या अवतार केला, द्वापर युगामध्ये गेला, ते अवतार इथे केले, आता कोणाचे जास्त करावे. म्हणजे हे अहंकाराचा प्रश्न आहे. म्हणजे थोडाफार अहंकाराचा स्पर्श या प्रश्नामध्ये आहेच. मग नंतर स्वामी म्हणतात जसे श्री दत्तात्रय प्रभू. दत्तात्रय प्रभू त्याला माहीत होतं, कारण पुराणामध्ये ह्या गोष्टी आहेत की दत्तात्रय प्रभू हा असतो अदृश्य अवतार आहे, अदृश्य अवतार आहे, अमोघ दर्शन आहे. मग त्याचं दर्शनच जर होत नाही तर त्यांचं दास्य कसं करतात. मग स्वामी म्हणतात जशी द्वारा होती अशी चांगली जी जी त्याला ते माहीत होतं, जी त्याने अवतार कामाख्याने ते पूर्ण ते दिले. कामाख्या आली, कामाख्याच्या निमित्ताने त्याने वाटत पुराचा त्याग केला. आता कोणाचे जास्त करावे. मग सांगितलं स्वामींनी जैसे वृद्धपुरी रस्ती प्रभू गोविंद प्रभू जी जी ते वेळीपिशी मूर्ती पहा. मायमठाला किती ज्ञान होतं. उपदेश नसताना देखील त्याला ह्या गोष्टी माहीत होत्या की हा अवतार हे अवतार झालेले आहे. जी जी ते वेळीपिशी मूर्त त्या वेळ्या पिशा मूर्तीचं दर्शन कसं करायचं, त्याची सेवा कशी करायची. मग नंतर सांग जसे प्रतिष्ठानी हे असं म्हटल्यानंतर त्याला प्रचिती आली. तेथेच वाचून त्याला पदार्थ संचार झाला आणि प्रचिती कशी आली. हा ईश्वर आहे, मी जीव आहे. मी जरी साई शास्त्राचा अभ्यास केला, प्रबंध शास्त्राचा अभ्यास केला, पण वास्तविक मी जीव आहे. कारण मला या ठिकाणी हरवलं हा परमेश्वर आहे. आणि बोध झाल्यानंतर काय असेल मी जीव हा ईश्वर अशी प्रतीती नाही आहे बरं का. अशा काही मी जीव हा ईश्वर अशी प्रतीती नाही आहे. कशी येते हा ईश्वर मी जीव हा ईश्वर. अगोदर ईश्वराची प्रतीती येते आणि मग आपला कमीपणा तयार दिसतो. अरे हा ईश्वर आहे ना, त्याचा ईश्वर तो माझ्या कमी नाही आहे, मी कमी आहे, मी जीव आहे. मग ही प्रतीती येते. मी अबल आहे, समर्थ नाही, समर्थ तो आहे आणि मी असमर्थ आहे, असमर्थवंत आहे अशी प्रतीती आहे. मग ही प्रतीती आल्यानंतर स्वामी माझे मोठे वाटते तेव्हा आपलं स्वामींना बोध स्वामींचा श्री मोठे वाटते त्याला बोध झाला, माझ्या मोठ्याला बोध झाला आणि बोध झाल्यानंतर वाटते स्वामीची एखादी सेवा सेवा शिकवू लागते. तरी ना चैनी दृष्टांते तेची केविना सर्वज्ञे म्हणितले जीवास बोध आणि बोध शक्ती ते थोनेची किंगा म्हणून नामे बोधू. तरी नामे बोधू केविना डोमे ग्रामी छिन्न पापी माईम भटाची लेचे न्याये तेची केविना हस्ती चैनी दृष्टांते. गावा ऐकू हस्ती आला ते तो अत्यंत पाहो गेले. आहे का सर्वज्ञे म्हणितले गावा ऐकू हस्ती आला. गावा एका गावामध्ये हत्ती आला. हत्ती लोकांनी पाहिलाच नाही आले. त्या गावात सगळे अंधेच होते. आपण तसे असते परमेश्वराबद्दल दिशा आहोत, परमेश्वराच्या ज्ञानाबद्दल दिशा आहोत. आपण अंध आहे, सगळेच आपण अंधे. अहो मी देखील अंध आहे. आपण सर्वच अंधे आहोत. ते तर जास्त आपण सर्व पाहायला गेलो तिथे त्या हत्तीला. एका अंध्याने असे पाय पाहिला हत्तीला. हा तर म्हणत चला सांगतो बोलतो मी. एकमेका संवादिती हरे तुवा हस्ती देखिला पाओ देखिला तो म्हणे हस्ती खांबा सारिखा तोंड देखिली तो म्हणे हस्ती मुसळा सारिखा काढू देखिला तो म्हणे हस्ती सुपा सारिखा पाठी देखिली तो म्हणे हस्ती भिंती सारिखा पोट देखिले तो म्हणे हस्ती कोथळ्या सारिखा फूस देखिली तो म्हणे हस्ती खराटिया सारिखा ऐसे एकमेका उरोधिती तयामध्ये डोळसू एक होता
तो म्हणे आगाये हा हस्तीचा एकू एकू अवयव होय परहस्ती नव्हे ऐसा अवयवयुक्त तो हस्ती जैसे तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वरू म्हणे ज्ञानिया असे तो म्हणे हे परमेश्वराची एकी एकी शक्ती असे परी परमेश्वरू नव्हे ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू. याचं स्पष्टीकरण आपल्याला तसं समजली, भाषा सगळं समजली की सगळे अंधळे आहेत आणि सगळ्यांनी तो हत्ती पाहिला. कोणी म्हणते हा का ज्यांनी वाचले सोंड दिली तो म्हणतो हा हत्ती वाचले मुसळासारखा आहे. कोणी ज्याने वाचले पूल दिली तो म्हणतो हत्ती खेळायला घ्यायचा आहे. ज्याने पाठ पाहिली तो म्हणतो हत्ती वाचली पाठीसारखा आहे. आता याच्यात काही त्या हेतू आहेत ते बोलू आपण. आणि एकाने पोट घेतली तो म्हणतो हत्ती पोटासारखा आहे. एकाने हत्ती कान पाहिला त्या जाती सुपासारखा असे एकमेका विरोधी म्हणजे आपापसामध्ये वाचून विवाद करू लागले. विवाद करा असं हाती असाच हाती तसाच जो तो असतो ज्याने जसं पाहिलं ज्याला जशी जशी प्रतीती आली अंधेरेच होते अंधेऱ्यांना प्रतीती काय येणार आहे नाही का. त्यावेळी वाटते जशी जशी प्रतीती आली त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की या अमुक असा आहे हा सुपासारखा आहे कोठासारखा आहे करासारखा हा भिंतीसारखा आहे असा त्याने वाटते सांगितलं. आणि मग तिथे डोळस आहे टोवणे डोळस आहे टोवणे आले हा या हत्तीचा एक अवयव आणि या अवयव मिळून हत्ती तसं हा हे सगळे अवयव एकच आहे. एक कशी ही शक्ती सगळे अवयव मिळून हत्ती आहे तसा वाटते परमेश्वर कसं आहे. ही एक एक शक्ती आहे परमेश्वराची एक एक शक्ती आहे परमेश्वराची तशी एक एक शक्ती सर्व शक्ती म्हणून परमेश्वर आहे. आता ह्या आता जे वाटते 21 कोटी 16 लक्ष किती आहे 21 कोटी 16 लक्ष 10 इतक्या दी देवता आहे. इतकी प्रसिद्धी वाचली आली की आल्यानंतर वाचली जो तो म्हणतो माझा इंद्र हाच परमेश्वर कोणी म्हणतो विष्णू हाच परमेश्वर कोणी म्हणतो अमुक अमुक परमेश्वर तो म्हणजे ज्याला जशी जशी प्रतीती आली तो वास्तविक त्याप्रमाणे त्याची उपासना करतो. आपण ह्या सर्व शक्ती मिळून परमेश्वर आहे. या सर्व शक्ती ईश्वर स्वरूपाच्या आधारे आहे. आता डोळ्यापुढे एक चक्र आहे आणा डोळ्यापुढे एक चित्र आणा असं की एक अव्यक्त परमेश्वर आहे. ज्या परमेश्वराच्या ठिकाणी व्यक्तमंतपणा नाही आहे साकार नाही आहे 3.5 हाताचा देह नाही आहे नुसतं जसं आकाश आहे आकाश निरभ्र आकाश केवळ आकाश डोळ्यापुढे जर आल्या येते की नाही आपल्या डोळ्यापुढे जरा डोळे झाका आणि त्याप्रमाणे थोडं चिंतन करा आणि पहा तुम्ही केवळ एक आकाश निरभ्र आकाश दिसते. तसं ईश्वर स्वरूप अव्यक्त आहे अव्यक्त स्वरूप आहे आणि अव्यक्त तिथे आकार नाही काही असाच ईश्वर स्वरूप आपल्या ईश्वराचं स्वरूप आपल्याला दिसते. त्या स्वरूपाच्या आधारे काही शक्ती असतात. काल मी तुम्हाला सांगितलं परवा तिथे सौंदर्य लावण्य अनंत शक्ती आहेत. त्या सगळ्या अनंत शक्ती ईश्वर स्वरूपात असतात. शक्ती वेगळ्या आणि त्या कशाच्या आधारे आहेत स्वरूपाच्या आधारे राहतात. तसं हत्तीचा एक एक अवयव वेगळा पण तो कशाच्या आधारे त्याच्या संपूर्ण एकंदरीत शरीर शरीराच्या आधारे. हत्तीला सोडून अवयव आहे का एका अवयवाला आपण हत्ती म्हणू का नाही म्हणत. तशी एक एक शक्ती म्हणजे परमेश्वर नव्हे या अवयव शक्ती म्हणून परमेश्वर. जशा या सगळ्या अनंत शक्ती ईश्वर स्वरूपात आहेत. अनंत शक्तींची उपासना करणं म्हणजेच परमेश्वराची उपासना करणं नाही. अनंत शक्ती ज्या स्वरूपाशीत आहे त्या स्वरूपाची आपण उपासना करणं म्हणजेच परमेश्वर त्याची उपासना आपण करतो. मग ती उपासना कशी करायची परमेश्वर जेव्हा साकार होईल व्यक्तवंत होईल त्यावेळेला आपण त्याची उपासना करू. म्हणण्याचा मुद्दा असा की हत्तीचे जे डोळस असतात जे ज्ञानी असतात त्या ज्ञानी अवस्थेला ओळखतात ही याची एक एक शक्ती आहे. आता हत्तीचा दृष्टांत देण्याचा उद्देश काय ध्यानात घ्या. एका राजावर आक्रमण आलं फलचक्र आलं म्हणजे दुसऱ्या राजाने त्याच्यावर आक्रमण केलं. त्या राजाला 9 मुली होत्या 9. त्या सगळ्या गोष्टी होत्या ज्ञानविग्रह होत्या. आणि त्यांनी सांगितलं राजा म्हणजे आता हे मोठ्या राजाचं चक्रवर्ती राजाचं आपल्यावर आक्रमण आले हे कसं परतवणार ते पराभवणार. मुलींनी सांगितलं बाबा तुम्ही घाबरू नका आम्ही तुमचं रक्षण करतो. आम्ही आहोत ना आम्ही मुली आहोत. अरे तुम्ही मुली आहात मुलगी ही वाचते स्त्री ही निवड असते तुम्ही काय करणार आहे
पुरुषाच्या ठिकाणी मला मुलगा नाही, काहीच नाही, तुम्हीच आहे. मग मुलाच्या ठिकाणी जी सवयता असते, जे पौरुष असते, जे सामर्थ्य असते, ते तुमच्या ठिकाणी नाही आहे. बाबा तुम्ही चिंता करू नका, आम्ही सगळं काय करू. म्हणून त्यांनी काय केलं, एक पलंग केला. पलंग आहे, त्या पलंगाला काही पाय केले, त्या एका एका पायामध्ये प्रत्येक ती ज्ञान उघडतो. आणि त्याच्यावर त्या पलंगावर कोणाला बसवलं, राजाला बसवलं. राजानं मग त्या आक्रमण जे आलं होतं त्याला वाचते त्याचे युद्ध करू लागला आणि त्याचं पारिपत्य करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची जे अवयव आहे, त्याची जे शरीर, त्याचे जे बाण आहेत, ते बाण परतावून लावण्यामध्ये या ज्ञानविग्रह असलेल्या ज्या पलंगामध्ये असणाऱ्या ज्या वास्तूंच्या मुली होत्या, ज्ञानविग्रह यांचं सामर्थ्य त्या राजामध्ये येत असे. राजा वास्तू त्याचे ते परिचक्राचे जे मंत्र बाण यायचे ते परतावून लावायचे. आणि त्या राजाला देखील आश्चर्य वाटतं, या राजावर माझे मी आक्रमण केलं होतं, आज राजा पराभूत झाला होता, आज कसा पराभूत होत नाही. म्हणून त्याला वाटतं आश्चर्य झालं. म्हणण्याचा मुद्दा असा, आपलं हे सांगायचं तर म्हणून स्वामींनी काय केलं, हत्तीचा दृष्टांत दिला. हत्तीचा दृष्टांत दिला. म्हणून त्यावेळेला त्या मुलींच्या ज्ञानविग्रह सामर्थ्य असतात. देवतेच्या ठिकाणी पंचप्रकार असतात. ज्ञानसुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश अशी त्या पंचप्रकार असतील ब्रह्मांडाच्या ठिकाणी असतात. आणि त्या ब्रह्मांडापासून ज्ञानविग्रहाची निर्मिती होते. ब्रह्मांडापासून 3 प्रकारचे विग्रह होतात, ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह आणि शाब्दग्रह बोललो असेल मी कधीतरी. आणि त्या ज्ञानविग्रहाच्या ठिकाणी जसं ब्रह्मांडाच्या ठिकाणी सामर्थ्य असतंय, जरी ब्रह्मांडस्थेपासून तो ज्ञानविग्रह विभागलेला असला तरी ब्रह्मांडस्थेमध्ये जसं सामर्थ्य असतंय तसं सामर्थ्य या ज्ञानविग्रहामध्ये होतं असतं. आणि ते ज्ञानविग्रह म्हणजे या 9 मुली होत्या. आणि त्या कुठे होत्या, त्या पलंगाच्या प्रत्येक खांबामध्ये वरती अदृश्य रूपाने धरून ठेवला होता तो पलंग. आणि मग नंतर तो एका दिवस काय करत होता, राजा लढाई करत होता. आणि त्या शत्रूचे बाण काय करतात, शत्रूचे बाण पडताळून लावत होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा तऱ्हेचं उदाहरण यासाठी दिलं स्वामींनी की पहा, ही एक एक शक्ती कशी आहे, प्रत्येक शक्ती प्रत्येक देवता ही कशी आहे, पंचप्रकार आहे. प्रत्येक शक्ती प्रत्येक देवतेच्या ठिकाणी वास्तविक पंचप्रकार आहे. 81 कोटी 109 देवता आहेत. पण प्रत्येक देवता कशी आहे, अबल नाही, निर्बळ नाही, सबळ आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, प्रकाश आहे, ऐश्वर्य आहे. आणि हे आपल्या ज्ञानियांना समजण्याकरता, ज्ञानियांना माईमट्ट उपलक्षण आपण जे लोक आहोत आपल्याला समजण्याकरता हे सांगितलं की बाबांनो, त्यांची देखील तुम्ही काय करू नका, हे करू नका, अवहेलना करू नका. त्या देखील सामर्थ्यवान आहे, त्याच्याकरता हा दृष्टांत दिला. पण त्यांच्या ठिकाणी शत्रूचं जे आक्रमण आलं ते शत्रूंना वस्ते परतावून लावण्याचं सामर्थ्य होतं आहे, एक आहे की नाही. म्हणून त्यांची अवहेलना ज्ञानाने करू नये, अनुसरल्याने करू नये, नामधारकाने करू नये. जरी देवता जरी असल्या तरी देवतेची उपासना आपण करायची नाही, देवतेची उपासना आपण करायची नाही. पण देवतेची निंदा देखील आपण करायची नाही, देवतेची आवृत्ती देखील आपण करायची नाही. एवढं मात्र ध्यान ठेवण्याकरता हा दृष्टांत सर्वांनी दिलेला आहे.